हॅलो मित्र हो, पुन्हा एकदा बालाभैया ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ठरल्याप्रमाणे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं, की जेव्हा तुमची प्रिलिमची एक्झाम होईल, त्यावेळेला तुम्ही जे आता ग्रुप क चे काही मुलं असतील, ग्रुप बी चे काही मुलं असतील, त्यांना 50 प्लस स्कोर येत आहे. कोणी म्हणतंय सर 40 प्लस येत आहेत. तर सर्वांना जो पण तुमचा काही स्कोर येत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 100% आपला कट ऑफ लागल्यानंतर तुम्ही मेन्स देणारच आहात. पण मेन्समध्ये तुम्हाला भेटावं लागेल 2 विषय मराठी आणि इंग्लिश आणि सध्या इंग्लिश जे आहे त्याचं महत्त्व वाढवून 50 क्वेश्चन म्हणजे 50 क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशचे येणार आहेत. आणि या 50 क्वेश्चनमध्ये सर्वात महत्त्वाचा पोर्शन जो आहे 40% ग्रामर प्लस 60% व्होकॅब असा जो आयोगाने नवीनच एक पॅटर्न काढलेला आहे. म्हणजे स्टँडर्ड व्होकॅब असं काही साधं-साधं व्होकॅब नाही. त्या व्होकॅबची प्रॅक्टिस, व्होकॅब्युलरीची प्रॅक्टिस तुम्हाला आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत. या अगोदर पण मी तुम्हाला इडियम्स एंड फ्रेजेसचे 1 सीरीज टाकलेली आहे. जर तुम्ही कोणी बघितलं नसाल, तर ते साधे-साधे 20 इडियम्स फ्रेजेस आहेत. ते बघा आणि आज आपण इडियम्स एंड फ्रेजेसवर मेगा लेक्चर बघणार आहोत. ओके. ज्याच्यामध्ये तुम्हाला 50 इडियम्स एंड फ्रेज कव्हर होतील. ओके. आणि हे सर्व युजफुल आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन करणाऱ्या मुलांसाठी. मग ती यू-पी-एस-सी एक्झाम असो, एम-पी-एस-सी असो, एस-एस-सी असो, सी-डी-एस, बँकिंग, व्हॉटएव्हर इट मे बी. सर्वांसाठी महत्त्वाचा घटक म्हणजे इडियम्स एंड फ्रेजेस आहेत. ओके. आणि आता जे तलाठी भरती येणार आहे, त्यासाठी पण हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. हा खूप रोल प्ले करतो महत्त्वाचा. म्हणून याला अंडर एस्टिमेट नका करू. याची प्रॅक्टिस डेली करत राहा. ओके. ग्रामर तर महत्त्वाचं आहेच आहे. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं सध्याचा एक्झाम पॅटर्न जर बघितला, तर व्होकॅबची प्रॅक्टिस करणं अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. मग पुन्हा एकदा मी सर्वांचं वेलकम करतोय आणि आपण स्टार्ट करूया मग आपली पहिली व्होकॅब आजची. ओके. थ्रू थिक अँड थिन. ओके. थ्रू थिक अँड थिन म्हणजे काय बघा. फ्रेंड्स थ्रू थिक अँड थिन. असा मित्र जो आपल्या कठीण वेळेत पण आपल्या सोबत आहे आणि असा मित्र जो आपल्या चांगल्या टाईममध्ये पण सोबत आहे. थ्रू इन गुड टाईम्स अँड इन बॅड टाईम्स. टाईम कसाही असो, तो तुमच्या सोबत असतो. ओके. अशा वेळेस तुम्हाला कुठली इडियम्स युजफुल ठरेल तर थ्रू थिक अँड थिन. थ्रू थिक अँड थिन व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट आहे. खूप वेळा एक्झामला रिपीट झाली. ओके. आपण हे इमेजेसच्या माध्यमातून बघणार आहोत. फ्रेंड्स थ्रू थिक अँड थिन. हे बघा हे 2 मित्र आहेत. ॲनिमल्स असले तर काय झाले? ते मित्र आहेत. आणि मित्र तोच असतो जो शेवटपर्यंत साथ देतो. कसाही टाईम येवो. दे प्रॉमिस टू स्टिक टुगेदर थ्रू थिक अँड थिन. त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. कशासाठी? थ्रू थिक अँड थिनमध्ये राहण्यासाठी. नेक्स्ट आपण बघूया. हे झाले थ्रू थिक अँड थिन. हे अतिशय महत्त्वाचे आहेत. नोट डाउन करून ठेवा. कारण या सर्वच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये येऊन गेलेले आहेत आणि पी-वाय-क्यू हा खूप मोठा रोल प्ले करतात. कारण याच्यावरच प्रश्न रिपीटेड होतात. सी प्रश्न यू-पी-एस-सीला, यू-पी-एस-सीचे प्रश्न एम-पी-एस-सीला, एम-पी-एस-सीचे सरळ सेवेला, सरळ सेवेचे ग्रुप बीला. असं सगळं व्होकॅबचं स्ट्रक्चर आहे. इकडून तिकडं, तिकडून इकडं होते, फिरत असते. काही त्याच्यामध्ये चेंजेस करतात. आपल्याला हे सर्व वन बाय वन आज बघायचं आहे. नेक्स्ट आपण बघूया फेस द म्युझिक. फेस द म्युझिक म्हणजे काय? आधी समजून घ्या. अ, गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला शिकायचं आहे, की बाबा एखाद्या वेळेस आपल्या घरी जर एखादा नवीन टीव्ही आणला किंवा समजा नवीन मोबाईल आणला पप्पाने मम्मीसाठी आणि मग मम्मीला समजत नाही, हे करून दे रे, ते करून दे. मम्मी तुम्हाला म्हणते. त्याच्यामध्ये आपणच गेम खेळतो जास्त मम्मीच्या मोबाईलमध्ये. मम्मीला तर समजत नाही. आणि मग गेम इतके खेळतो, की मग अचानकपणे आपण जेवतो एका साइडला, गेम एका साइडला आणि तो मोबाईल धापदिशा पडतो. पडल्यानंतर स्क्रीन त्याची ब्रेक होते. आणि मग तुम्हाला मम्मी म्हणते, "अरे बाप! काय केलं तू? तू जे हे काही केलंस आहेस, याचे तुला कॉन्सिक्वेन्सेस भोगावे लागतील, आपल्या दोघांना पण." कारण की जेव्हा पप्पा येतील संध्याकाळी ऑफिसवरून, तेव्हा विचारतील, "हे कोणी केले?" त्यावेळेला मग काय करायचं? तर फेस द म्युझिक म्हणजे काय? हे बघा, फेस द म्युझिक म्हणजे पप्पा येतील आणि मग याला परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस भोगावे लागतील. कारण याने काय केलेलं आहे? खूप मोठा अपराध केलेला आहे. अपराध म्हणता येणार नाही, खूप मोठी मिस्टेक केलेली आहे. आपल्या हातून जे काही घडतंय, त्याचं आपल्याला पनिशमेंट होणार आहे. टू एक्सेप्ट पनिशमेंट फॉर समथिंग यू हॅव डन. जे आपण केलेलं आहे, त्याची पनिशमेंट आपल्याला भोगावी लागते.
त्याला आपण म्हणतो फेस द म्युझिक. यू जस्ट हॅव टू फेस द म्युझिक नाऊ. ओके, असं म्हणतो आपण. फेस द म्युझिक. मराठीमध्ये पण याचं खूप इंटरेस्टिंग इडियम्स आहेत बघा. कानाखाली आवाज काढेल तुझ्या, असं म्हणतात. अबाबाबाबाबा! कानाखाली मुंग्या आल्या माझ्या. ओके, असं म्हणतो बघा आपण. इडियम्स अँड फ्रेज सगळ्या लॉजिकल रिझनिंगचा भाग आहे. जर तुम्ही थोडं याला माइंड लावलं, अप्लाय केलं ना, तर तुमच्या ऑप्शनमध्ये उत्तर भेटते. जर तुम्ही मी सांगेल तेवढ्या जर इडियम फ्रेजेस केल्यात, म्हणजे मी सांगेल म्हणजे मी पी-वाय-क्यूचे सगळे प्रॅक्टिस आपण एकत्रित करून आणलेले आहेत. एवढ्या जरी तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर्ड केलात आणि एवढ्या करून गेलात आणि एखाद्या वेळेस नवीन इडियम जरी पडल्या, तरी तुम्हाला ऑप्शनमध्ये हे आपल्या कुठे ना कुठे भेटतील आणि तुम्हाला लॉजिक डेव्हलप होईल. आपल्या क्लासचं हेच उद्दिष्ट आहे, की तुमचा लॉजिक डेव्हलप झाला पाहिजे. ओके? फेस द म्युझिक. इफ शी लाइड टू मी, देन शी विल जस्ट हॅव टू फेस द म्युझिक. जर ती माझ्यासिलॉबाट बोलली, तर तिला फेस द म्युझिक करावं लागणार आहे. ओके. ही होती आपली सेकंड इडियम. नेक्स्ट वी विल सी इडियम्स विथ कलर्स. हे अतिशय महत्वाचे आहेत आणि असे खूप इडियम्स आपण नंतर बघणार आहोत. आपल्या टेलिग्राम चॅनलला पण असतात. जे बाला सर ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यामध्ये पण आहेत बघा या. फेस द म्युझिक संपल्यानंतर इडियम्स विथ कलर्स. कलर्स म्हणजे कलर जो आहे आपला ब्लू कलर आहे बघा. या ब्लूचा वापर करून खूप सारे इडियम तयार होतात. ओके. फेस द हे ब्लू. ब्लूचा बघा. ब्लू कॉलर, आउट ऑफ द ब्लू आणि वन्स इन अ ब्लू मून. ईच अँड एव्हरी इडियम काय येतंय मध्ये-मध्ये ब्लू, ब्लू आणि ब्लू. मग या ब्लू या शब्दापासून, या कलर पासून बनलेल्या अशा काही 7-8 इडियम्स आहेत. ते आपल्याला बघायचे आहेत. त्यापैकी 3 आपण आता बघूया इथं. Once in a blue moon. Already we have discussed about this in our previous lecture. vocab, idioms and phrases चा जो आपला सीरीज 1 नंबर आहे, त्याच्यामध्ये आपण ही घेतली होती. तरी पण इथं आपण पुन्हा एकदा घेणार आहोत. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे काय? तर अतिशय रेअरली एखादी घटना घडली. म्हणजे आपण रोजच जेवतोय पोळी, भाजी. पण पुरणपोळी जी आहे, ते रेअरलीच होते ना, वन्स इन अ ब्लू मून. का रोजच खाता? नाही, ती वन्स इन अ ब्लू मून होते. आणि त्याला म्हणतात व्हेरी रेअरली घडणाऱ्या घटना. वन्स इन अ ब्लू मून. ब्लू कॉलर जॉब म्हणजे काय? हे जॉबच्या ब्लू कॉलर जे आहे, ते आपली जे जॉबमध्ये जे आपला हायरार्की आहे, त्यासाठी हा शब्द आहे व्हाईट कॉलर जॉब, ब्लू कॉलर जॉब. व्हाईट कॉलर जॉबमध्ये एकदम चांगले जॉब, ऑफिशियल जॉब, ऑफिसमध्ये बसून एसीच्या ऑफिसमध्ये बसून काम करणं. त्याला ऑफिशियल जॉब म्हणतात, व्हाईट कॉलर जॉब म्हणतात. बट ब्लू कॉलर जॉब म्हणजे अतिशय फील्डवर जाऊन काम करणे, वर्करचं काम करणे, मजदुराचं काम करणे. म्हणजे असं काम करणं, ज्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकली इन्व्हॉल्व व्हावं लागत आहे. फिजिकली म्हणजे स्वतः घाम गाळणे, काम करणे, मजदुरी करणे, प्लंबरचं काम करणे, माइंडचं काम करणे. ओके. यू माइट हॅव सीन द मूव्हीज KGF 2 और KGF 1. त्याच्यामध्ये आहेत बघा. रा, 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 रा. KGF मध्ये आहे बघा. ते ब्लू कॉलर वर्कर्स आहेत ऑल. रिलेटिंग टू पीपल हू डू फिजिकल वर्क इन फॅक्टरी ऑर माइन. त्याला म्हणतात ब्लू कॉलर जॉब. मग आपले पप्पा किंवा आपल्या संबंधित जे काही रिलेटिव्हज आहेत, कोणी ब्लू कॉलर जॉब करते, कोणी व्हाईट कलर करते, कोणी बिझनेस करते. ओके. कोणी वेगळाच बिझनेस करतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या रिलेटेड आहे ब्लू कॉलर. अगेन आउट ऑफ द ब्लू ही इम्पोर्टंट आहे, व्हेरी इम्पोर्टंट आहे. आउट ऑफ द ब्लू व्हॉट डज इट मीन? व्हॉट डज इट मीन आउट ऑफ द ब्लू? आउट ऑफ द ब्लू म्हणजे तुम्ही समजा जेवण करत आहात आणि तुम्हाला अतिशय घरी तुमच्या नावडती भाजी केलेली आहे. तरी पण कसं तरी तुम्ही आता जेवायला बसणारच आहात. मूड ऑफ फार झालेला आहे. "काय यार मम्मी, पुन्हा एकदा चपातीच आणि भाजी, बेसनच." आणि मग जसंही तुम्ही आता बसणार आहात जेवायला, तितक्यात एक कॉल येतो. आणि तुमचा तो मित्र असतो चाइल्डहूडचा. तो म्हणतो, "हॅलो, हॅलो, वेअर आर यू?" "घरी आहे रे, जेवतोय जस्ट." "अबे जेवू नको बे, चल बाहेर जाऊ जेवायला." "आत्ताच आलोय मी." "कुठून आला?" "मी पुण्याहून आलोय आणि चल आपण जाऊ जेवायला." "आणि कुठे जाऊ?" आणि ते म्हणजे तुमच्या आवडीचं हॉटेलचं नाव सांगतोय, "तिथं आपण चाललोय. लवकर बाहेर ये." मी गाडी घेऊन बाहेर येतोय. मग ही घटना कशी आहे तुमच्यासाठी? अनएक्सपेक्टेड आहे का नाही? असं घडेल तुम्हाला वाटलंही नाही आणि सडनली घडले हे. अनएक्सपेक्टेडली घडले. ओह! दॅट न्यूज इस जस्ट आउट ऑफ द ब्लू. म्हणजे हे अनएक्सपेक्टेड होतं रे. वाह! 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 मग आपण काय म्हणतो? "नाही, नाही मला घरचं आवडतंय, मी बाहेरचं खात नाही" म्हणतो का? नाही. मम्मीला म्हणतो, "मम्मी आज जेवणार नाही आपण. चलो, आउच, गेट लॉस्ट." आणि आपण कुठे जातो? मित्रांसोबत. म्हणजे आउट ऑफ द ब्लू एखादी गोष्ट, एखादी घटना
जर अनएक्सपेक्टेडली घडत असेल, तर त्यावेळेस आपण म्हणतो आउट ऑफ द ब्लू, ब्लू कॉलर अँड वन्स इन अ ब्लू मून. त्याच्यावरचे आपण वन बाय वन एक्झाम्पल्स बघूया. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपले एक्झाम्पल आहे. हिअर आउट ऑफ द ब्लू, वन डे आउट ऑफ द ब्लू शी अनाउन्स दॅट शी वॉज लिव्हिंग. एके दिवशी सगळं काही चांगलं सुरू असताना आपल्या बघा लहानपणी कुठले टीचर बदली करून घेतात बघा. आपल्याला खूप आवडणाऱ्या टीचर असतात लहानपणी. आपलं पहिलं जे अट्रॅक्शन असते पॉझिटिव्ह वेमध्ये म्हणतोय मी किंवा आपण ज्या सर्वात पहिले रिस्पेक्ट करतो, असे आपले जिल्हा परिषद टीचर असतात. त्यांच्यासोबत आपण इतके जुळले जातो, की त्यांच्याबद्दल जर कोणी काही बोललं तर आपणच रडतो. इतकं जडतो. आणि मग असे जर लोकं एका दिवशी अचानकपणे म्हणतात, की "अरे, आता पुढच्या हप्त्यामध्ये मी चाललोय सोडून शाळा, दुसरीकडे चाललोय." आणि त्यावेळेला लहान वयामध्ये आपल्या मनावर एवढा परिणाम होतो, म्हणजे इतकं दुःख होते आणि ती न्यूज कशी असते आपल्यासाठी आउट ऑफ द ब्लू. "येस यार, सर चालले." आणि मग आपण विनवायचा प्रयत्न करतो त्यांना, "सर जाऊ नका ना, प्लीज ना, मॅडम जाऊ नका ना." मुलं मॅडमला म्हणतात, "मॅडम जाऊ नका ना." ओके. मग ती न्यूज काय असते आउट ऑफ द ब्लू आणि ते सांगते शी वॉज लिव्हिंग. नेक्स्ट वन्स इन अ ब्लू मून. दॅट काइंड ऑफ चान्स कम्स वन्स इन अ ब्लू मून. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे काय? तर एकदाच कधीतरी रेअरली घडणारी घटना. ब्लू कॉलर. द सिटी इज फेसिंग अ शॉर्टेज ऑफ ब्लू कॉलर वर्कर्स सच ॲज प्लंबर्स एंड इलेक्ट्रिशियन्स. जे कोरोनामध्ये कोरोना वॉरियर्स होते का? बिचारे खूप कामं केले. आपल्याला बाहेर निघायला भीती वाटत होती. त्यावेळेला इलेक्ट्रिशियन, प्लंबर जे सर्व काही ब्लू कॉलर जॉब्सवाले वर्कर्स होते, त्यांनी खूप सारी हेल्प केली. हे सर्व कोण आहेत? ब्लू कॉलर वर्कर्स आहेत. ब्लू कॉलर. ओके. प्रश्न येऊ शकतो ब्लू कॉलर एका साइडला, व्हाईट कॉलर, ग्रेवर येऊ शकतो, ब्लूवर येऊ शकतो आणि मग तुम्हाला मॅच द फॉलोइंग येऊ शकते. कशाही प्रकारचा प्रश्न आला तर लॉजिक हेच आहे. याच लॉजिकनुसार आपल्याला जायचं आहे. नेक्स्ट वी विल सी द लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. हे महत्वाचं आहे. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे काय? समजा आधी ऐका काय आहे? वाचू नका मागचं. आपण लहानपणी खूप साऱ्या खोड्या करतो, मित्रांसोबत राहतो आणि आपले 2-4 मित्र असतात. एक अतिशय जवळचा असतो. आपल्याला वाटतो तो फार जवळचा आहे आणि मग त्याच्याजवळ आपण आपले सगळे सिक्रेट सांगतो. आपल्याला कोण आवडते, आपण कोणाच्या बॅगमध्ये चॉकलेट टाकणार आहोत. या सगळे कार्यक्रम आपण त्यांना सांगतो आणि ते पण आपल्याला सपोर्ट करतात. "येस यार, करतो." ओके. पण हे आपल्या दोघात राहायचंय बरं. तू आणि मीच. हो, येस, येस, येस. आणि जसंही मग एकदा आपण सहलीवर जातो, तेव्हा तो आपला मित्र मागे बसतो आपल्या म्हणजे बसमध्ये आणि मागचे सगळे उदाहरण सांगतो. "तो तो आहे ना, तो बॅगमध्ये चॉकलेट टाकणार आहे. असं-असं म्हणलाय तो मला असं-असं." आणि मग जसंही आपण गाडीच्या खाली उतरतो, सगळे मुलं आपल्याकडे येतात. "काय रे भाऊ, काय चाललंय? कुठे आहे मग वहिनी आमच्या?" आपण म्हणतो, "हां? कोण वहिनी?" तर मग आपल्याला कळते, की अरे यार, कोणीतरी कार्यक्रम केलाय. मग आपण आपल्या मित्राकडे बघतो. म्हणजे काय? आपलं सिक्रेट रिव्हील केलंय त्याने. म्हणजे ते म्हणतात मग अरे मग आपले मित्र आपल्याला म्हणतात, "शांत बस तू. ते सांगायलंय ना आम्हाला, सांगू दे त्याला. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. अजून काय काय तुझं सांग आम्हाला. लवकर, लवकर सांग." त्यावेळेस आपण म्हणतो, "लेट द कॅट आउट ऑफ द बॅग." हे बघा, कॅट कशी बाहेर आली हळू म्हणजे तुम्ही जे लहानपणी कार्यक्रम केलेले आहेत, ते सगळे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. माझ्या लहानपणीचा एक किस्सा आहे. माझा एक मित्र किंवा मित्र म्हणजे कोणीही समजा. मीच समजा जर आमच्या घरी असे म्हातारे लोकं बसायचे आणि मस्त असे बसून बिड्या ओढायचे. मजूर बिड्या. मला फार भारी वाटायचं ते बघून. ओके. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ हे सांगून मी पुढची स्टोरी सांगतोय. आणि मग खूप भारी वाटायचं असं ते बसायचे आणि मस्त असे झुरका ओढायचे. मी त्याला चहा नेऊन द्यायचो, पाणी नेऊन द्यायचो. आई तिकडे चुलीवर चहा करायची. आणि मग ते बिडी-बिडी ओढायचे, मस्त बोलायचे. मग लगेच त्यांची मग ती बिडी विझायची आणि निघताना कधी बिडी टाकायचे आणि निघून जायचे. म्हणजे अर्धी कच्ची बिडी. मग मी काय करायचो, ते विझवलेली बिडी घ्यायचो ते गेल्यावर आणि त्यांच्यासारखं बसायचो आयटीमध्ये आणि विझवलेली बिडी असं-असं करायचो. खूप भारी वाटलं. मग एका दिवशी वाटलं याच्यातून धूर निघेना झालाय राव. मग हळूच मम्मी बाहेर गेल्यावर ती चूल जी होती त्याच्यामध्ये ते चेतवायचं आणि असं ओढून बघायचं हळू. हां, धूर निघतोय. आणि मग ते हळूच मम्मी बघते आपली खिडकीतून. "काय करतोय रे तू?" "काय नाही मम्मी, काय नाही मम्मी. ते आजोबाचे राहिले होते. मी बघू लागलो कसं असते. मला काय माहीत नाही." आणि मम्मी म्हणते, "थांब. तू आता पप्पाला सांग. तुझं नाव सांगतो. थांब पप्पाला सांग." ओके. मग मम्मी पप्पा घरी आल्यावर म्हणते, "तुम्हाला माहिती आहे का आपला बाळू काय करायलाय?" ओके. मग बाळू म्हणतो मम्मीला, "मम्मी नको ना, प्लीज सांगू नको ना, प्लीज पाया पडतो." मग त्यावेळेस पप्पा म्हणतात, "अरे सांगू दे ना, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. तुझं काय सिक्रेट आहे मला कळू दे."
मग मम्मी खरं सांगते का? नाही सांगत. मम्मी म्हणते, "काही नाही, तो असा-असा करतोय." ओके, ओरिजिनल सांगत नाही. कारण मम्मी मम्मी असते. टू रिव्हील अ सिक्रेट, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. एखाद्याचे सिक्रेट रिव्हील करणे, दॅट्स वी कॉल्ड एज लेट द सिक्रेट आउट ऑफ द बॅग. अतिशय महत्त्वाची ही इडियम्स आहेत. नंबर ऑफ टाइम्स एक्झामला आलेली आहेत. रिपीटेडली येते. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लक्षात राहत नसेल तर ही इमेज बघा 2 वेळा दाखवतो मी. सी हिअर. अजून बघा, अजून बघा. आहे की नाही मजा? लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. I was trying to keep the party a secret, but John went and let the cat out of the bag. मी पार्टी द्यायचं सिक्रेट ठेवलं होतं. पण जॉन बाहेर गेला आणि त्याने आपलं सिक्रेट काय केले? आउट केले. कॅटला काय केले? सोडून दिले. ओके. इडियम्समध्ये बोललं की खूप भारी वाटते, इंग्लिश एडव्हान्स वाटते. तसंच बोलायचं. नेक्स्ट, सिट ऑन द फेन्स. सिट ऑन द फेन्स म्हणजे काय? सी हिअर. सिट ऑन द फेन्स म्हणजे तुम्ही कन्फ्यूज आहात. 2 गोष्टी. हे करावं की ते करावं. म्हणजे आडात ते आहे ना एक आडात ना तळ्यात मराठी म्हण काय ते जाऊ दे सोडून द्या. इंग्लिशमध्ये बघा. फेन्सवर बसलाय म्हणजे क्वेशन आहे. याच्या मनामध्ये, डोक्यामध्ये प्रश्न चाललेत, की कन्फ्युजनमध्ये आहे, काय करावं? असं कधी होते बघा आपलं, आपण जेव्हा इंजिनिअरिंगला जायचा प्रयत्न 12वी नंतर 12वी मध्ये कुठला ग्रुपिंग घ्यायचा? मॅथ ग्रुपिंग घ्यायचा की बायो ग्रुपिंग घ्यायचा? ओके. आपल्या पप्पांना वाटते आपण इंजिनिअर व्हावं, मम्मीला वाटते डॉक्टर व्हावं आणि मुलाला विचारलं की मुलाला वाटते काहीच होऊ नये, मजा करावं. बरोबर आहे? तर हे आपलं एकंदरीत कन्फ्युजनमध्ये असतो आपण मॅथ का बायो, मॅथ का बायो. काही मुलं फार डेंजर असतात. पहिलीपासून सांगतात मला डॉक्टरच व्हायचंय. ओके. आम्ही शेवटपर्यंत फिक्स करू शकलो नाही की नेमकं काय घ्यायचं आपल्याला. कारण कधी मॅथ सोपं वाटायचं, कधी बायो सोपं, कधी काहीच सोपं नाही वाटायचं. आणि मग त्यावेळेस सिट ऑन द फेन्स म्हणजे इन कन्फ्युजन बिटवीन द चॉईसेस व्हॉट टू डू. ओके. ज्या चॉईसेस आहेत त्याच्यामध्ये काय करायचं याच्यामध्ये आपल्याला काय होतंय? कन्फ्युजन होतंय. दॅट वी कॉल्ड एज सिट ऑन द फेन्स. You can't sit on the fence any longer. You must choose whose side you are on. ओके. जास्त वेळ तुम्ही या कुंपणावर बसू शकत नाही. तुला एक बाजू घ्यावी लागेल. असं आपण म्हणतो का ना आपल्या मित्रांना. एक तर तू माझ्या साइडनं राहा किंवा त्याच्या साइडनं राहा. मध्ये-मध्ये म्हणायचं नाही. इकून पण, तिकून पण. दोन्हीकडून ढोल वाजवायचा नाही. डोंट सिट ऑन द फेन्स. ओके. टेल मी ऑन व्हिच साइड यू आर. ओके. डोंट सिट ऑन द फेन्स म्हणतो आपण. ओके. आपण असं म्हणायचं, आपल्या मित्रांना बोलायचं. काय होत नाही. इंग्लिश शिकायचं असेल तर आपल्या पार्टनरला इंग्लिशमधूनच बोलायचं. ओके. मजा येते. ऑन क्लाउड नाईन, ऑन क्लाउड नाईन. सी हिअर. बघितल्या-बघितल्या तुम्हाला कळते. ऑन क्लाउड नाईन म्हणजे एकदम, एकदम राजासारखी लाईफ, एकदम हॅपी कंडिशनमध्ये आहात तुम्ही. सर्व काही इझिली भेटते तुम्हाला. स्पून फीडिंग, 100 एकर प्रॉपर्टी, 4 राण्या, ओके. जॉब, गव्हर्नमेंट जॉब, सरकार, पप्पा आमदार आणि यू आर ऑन क्लाउड नाईन. सगळं काही तुमचं हॅपी-हॅपी होतंय. फिर ऐसी नींद आती है. एक नंबर ऑन क्लाउड नाईन. असं म्हणतात 9 ते ढगामध्ये काहीतरी प्रकार आल्यावर खूप भारी वाटतंय. म्हणून त्याला व्हेरी हॅपी कंडिशनला आपण ऑन क्लाउड नाईन. आय एम ऑन क्लाउड नाईन म्हणतो. ओके. तुम्ही एक्झामची प्रिपरेशन करत आहात 3-4 वर्ष झालं आणि अचानक अनएक्सपेक्टेडली एक रिझल्ट येतो आणि तो मग तुम्हाला पास करून जातो. आणि मग त्या दिवशी तुम्ही कुठे असता? ऑन क्लाउड नाईन. ओके. हा आहे तुमचा ऑन क्लाउड नाईन. ही हॅज बीन ऑन क्लाउड नाईन एव्हर सिन्स शी अग्रीड टू मॅरी हिम. हा एवढा आनंदी का आहे? याचं कारण तुम्हाला कळतंय? याची जी मैत्रीण आहे, ती याच्यासोबत लग्नासाठी ओके म्हणलेली आहे. मग ते वेगळाच आनंद असतो मग. तो तसला आनंद ज्याला माहिती आहे त्यालाच माहीत आहे. ओके. ऑन क्लाउड 9 वर आहे तो. नेक्स्ट, लूक बिफोर यू लीप. लूक बिफोर यू लीप म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्या अगोदर विचार करणे मित्र. म्हणजे आपण जर टूर काढायलो, ओके. तर काही मुलं असतात बघा, घरी पण विचारत नाहीत. मी येतो म्हणतात. ठीक आहे आणि नंतर मग त्यांना अवघड होते कन्व्हिन्स करायला घरच्यांना. मग त्यांना आपण म्हणतो, "अबे तू आधी विचार घरी आणि व्यवस्थित विचार कर, नंतरच हो म्हण." ओके. लूक बिफोर यू लीप. ओके. ॲक्शन घेण्या अगोदर थोडा विचार कर. ती डायग्राम बघू नका. यू शुड नॉट ॲक्ट विथआऊट फर्स्ट कन्सिडरिंग द पॉसिबल कॉन्सिक्वेन्सेस ऑर डेंजर्स. म्हणजे पुढं काय घडेल याचा विचार करा अगोदर. ओके. लूक बिफोर यू लीप. ओके. आपण पार्टीला गेल्यावर म्हणतात बघा, एखादा चांगला मित्र असतो, आपण जर म्हणलं, "नाही, आज तेरा भाई बिअर पिएगा." मग दुसरा मित्र म्हणतो, "अबे घे चल काय होत नाही, मी पण घेतोय."
पण तिसरा एक चांगला असतो. तो म्हणतो लुक बिफोर यू लिव्ह बरं. याचे कॉन्सिक्वेन्सेस परिणाम बघ. उगा हवेमध्ये जाऊ नको. डायरेक्ट कुठली घटना करू नको. विचार कर. लय मार खातो, लय पैसे लागतात, अवघड आहे पुढं सगळं. ओके. त्यामुळे आम्हाला आदत लागली, तुम्हाला लागू नये. असे सांगणारे देवमाणसंच असतात. जे स्वतः घेतात पण पुढच्याला कन्व्हिन्स करत नाहीत, की घे काय होत नाही. ओके. ते तुम्हाला कळेल. असे मित्र भेटणं चांगली गोष्ट आहे. Look before you leap. You should not act without first considering the possible consequences or dangers. I had asked him to look before he leaped when he was planning to buy those stocks. जेव्हा माझा मित्र स्टॉक्स घेत होता, अडाणीचे, अंबानीचे, रिलायन्सचे, तर मी त्याला काय म्हणलं, सल्ला दिला, की "भाऊ, टू लूक बिफोर यू लीप. हे स्टॉक घेण्याअगोदर एकदा विचार कर. नंतर डेंजर कॉन्सिक्वेन्सेसमध्ये जाऊ नको." इम्पोर्टंट आहे. खूप वेळा एक्झामला आलेलं आहे. लूक बिफोर यू लीप. ओके. नेक्स्ट वी विल सी द एलिफंट इन द रूम. हे फार महत्वाचे आहे. माय फेव्हरेट इडियम्स आहे द एलिफंट इन द रूम. स्टोरी बघा. ओके. द एलिफंट इन द रूम म्हणजे काय? की एखादी अशी गोष्ट जे सर्वांना माहिती आहे बरं. सॉरी. एखादी अशी गोष्ट जी सर्वांना माहित आहे. एखादी नेक्स्ट हो गया क्या? एखादी अशी गोष्ट जी सर्वांना माहित आहे. ओके. पण उसके बारे में कोई बात ही नहीं कर रहा है. कारण त्यांना फीलिंग अपवर्ड होत आहे. ते चतुर आहे बघा थ्री इडियट्समध्ये. त्याच्यामध्ये तो भाषण करताना म्हणतो बघा, "होता सबके पास है लेकिन दिखाता कोई नहीं." तसं आहे द एलिफंट इन द रूम. सगळ्यांना माहीत असते, पण कोणी छडत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुमचा ग्रुप आहे 7-8 जणांचा. पण तुम्हाला कळलंय, की काहीतरी आपल्या हातून कार्यक्रम झालेला आहे. आपल्या बॉसला कळलेलं आहे काय झालंय. पण जे 7-8 जण आहेत त्यांना माहीत आहे काय घडलेलं आहे. पण बॉस जेव्हा मीटिंग बोलवतो, चला सगळे अरे मला बोलायचंय. त्यावेळेला कोणीच बोलत नाही त्या गोष्टीबद्दल. कारण प्रत्येकाला वाटते मी बोलून काला परेशान हो. द एलिफंट इन द रूम. हे बघा एलिफंट इन द रूम म्हणजे अशी गोष्ट जड अवजड आपल्या अंगावर येत आहे. ओके. आणि आपण कशाला एक्सप्लेन करायची मग ते. पण माहीत आहे सर्वांना की एलिफंट इन द रूम काहीतरी घडलेलं आहे. तुमचं उदाहरण देतो बघा तुमच्या भाषेत. जर समजा तुम्हाला आपण लहानपणापासून एक मामाची मुलगी आपल्याला आवडते. मामाच्या मुलीवर आपलं समजा असेल की हिलाच लग्न करायचं. मग आपल्या भावाला, बहिणीला सगळ्याला माहीत असते. मग आपल्या मम्मी-पप्पा समोर जे आहेत आपले भाऊ-बहीण सांगतात की असं नाही, नाही सांग ना, तू सांग ना, तू सांग ना. मग आपल्याला काय वाटतं ऑकवर्ड वाटते बोलायला. आपणच कसं बोलावं? मग दॅट टाईम द एलिफंट इन द रूम हू विल टेल? ओके. अ बिग इश्यू किंवा एखाद्या कंपनीतला मोठा इश्यू जो डिस्कस करायला कोणीच डेअरिंग करत नाहीये. आपल्या अंगावर येईल म्हणून. कारण पहिला जो एक्सप्लेन करतो त्यालाच फाड-फाड शिवा. अ बिग इश्यू एव्हरीवन इज अवेअर ऑफ. अवेअर असते बरं त्या इश्यूसाठी सगळेजण. बट व्हिच इस बीइंग इग्नोर्ड बिकॉज एव्हरीबody फाइंड डिस्कशन अबाउट इट अनकम्फर्टेबल. ओके. अनकम्फर्ट वाटतं एखाद्याला बोलायला. आपल्याच लग्नाच्या विषयी बोलायचं अनकम्फर्ट किंवा एखादी चूक घडली ऑफिसमध्ये, तर आपण कशाला बोलायचं? फीलिंग अनकम्फर्टेबल. आय डोंट वांट टू आस्क द क्वेशन्स, बट इट इस अ बिग एलिफंट इन द रूम. मला क्वेशन विचारायचा नाही, बट इट इस अ बिग एलिफंट इन द रूम. नेक्स्ट वी विल सी द हाउस ऑफ कार्ड्स. हाउस ऑफ कार्ड्स म्हणजे असा प्लॅन जे अतिशय बोगस आहे. एकदम बोगस प्लॅन, एकदम पुअर प्लॅन. ओके. जे काही मुलं गोवा जायचा प्लॅन ठरवतात बघा लहानपणी 10वी 12वी किंवा कॉलेज होत असताना, "चलो गोवा जाएंगे, गोवा जाएंगे." आणि फुल WhatsApp ग्रुप करतात, बनवतात आणि ऐन टाईमला म्हणतात, "मम्मी मी चाललो, मम्मी मी चाललो." सगळ्याला घरी सांगतात. आणि मग ज्या दिवशी जायचं आहे ते प्लॅन आता 4 दिवसावर. त्या दिवशी पप्पाला म्हणतात, "पप्पा आम्ही असा-असा प्लॅन केलेला आहे, जावं का?" आणि पप्पा म्हणतात, "मूर्ख, नालायक, बेशर्मा, कळत नाही का तुला? गोव्याला जातो. चल पुढे 12वी तुझा अभ्यास कर, जा." आणि जे 1 महिना आपण स्वप्न बघितलेले आहेत, ते सर्व स्वप्न दिल के अरमान आंसू में बह गए, जो लिखा था. असं म्हणजे एकदम आपलं काय होते, ब्लू फेस होते, अपसेट होतो आपण आणि मग आपला प्लॅन कसा होतो, पत्त्याच्या बिल्डिंगसारखा कोसळून पडतो. कारण तुमचा प्लॅनच फ्लॉप होता. म्हणजे असं मॅनेजमेंट करा एखाद्या प्लॅनचं, की ते हाउस ऑफ कार्ड सारखं आहे. ओके. आपण टाईम टेबल करतो बघा काही मुलं सकाळी 4ला उठणार. बरं. 4ला उठलं की 4:15 पर्यंत मी सगळं आटपणार. नॅचरल कॉल सहित आणि 4:15 नंतर मी लायब्ररीत जाणार 4:30 वाजता आणि 4:30 ते 7:30 अभ्यास. 7, 7:30 ते 7:45 नाश्ता. 7:45 ते 8 पर्यंत पेपर वाचणार. 8 ते 11 अजून
म्हणजे असा टाइम टेबल लिहितात, असा टाइम टेबल लिहितात, 4-4 वह्या संपतात त्यांच्या टाइम टेबल बनवून. पण ते फॉलो होतो का? नाही. अलार्म वाजला, जाऊ दे उद्यापासून करू, दुपारपासून करू. इथे काय हाऊस ऑफ कार्ड्स आहे. असे प्लॅनिंग जे फ्लॉप ठरत आहे. बोगस प्लॅनिंग आहे. प्लॅन ओर सिस्टम दॅट कुड इझिली फेल होतात. डिस्ट्रॉयड ओर पुअर प्लॅन. हिज प्लॅन वेंट डाउन लाइक अ हाउस ऑफ कार्ड्स व्हेन द पोलिस इंटरव्हीन. ओके. आपण बघा आधी इडियम्स बघतोय, त्यानंतर त्याच्या मीनिंग बघतोय, त्यानंतर त्याचे रिलेटेड इमेजेस बघतोय. 90% ते रिलेटेड असतात. आणि त्यानंतर आपण हे बघतोय. ओके. कॅट अँड डॉग लाईफ हे पण महत्वाचे आहे बघा. जे असे कपल असतात बघा, असे कपल जे खूप भांडत आहेत. म्हणजे सकाळी उठलं तरी भांडण, दुपारी भांडण, संध्याकाळी भांडण. ओके. सकाळी लवकर उठलं तर का लवकर उठल्या? आणि दुपारी लवकर झोपलं तर का दुपारी झोपत आहेत? मूर्ख, नालायक, बेशरम आहात का तुम्ही? आणि मग तो पण तसाच करतो मग. तू ही का भाजी केली? मीठ का नाही वरणामध्ये? वरणात मीठ का नाही? याच्यात हे का नाही? आणि चिल्लर भांडणं. इतकं भांडणं करतात, इतकं भांडणं की त्यांचं तर डोकं खराब करतातच करतात. शेजारी पण म्हणतात, "अरे यार, यांना गप्प करा कोणतरी." नेहमी यांच्या घरी भांडणं. ओके. म्हणजे असं कपल जे नेहमी भांडण्यासाठी उत्सुक आहे. काही लोकांची हॉबी असते भांडण करणं. मी भांडतो मग. चल कसं म्हणते बघूच म्हणतात. आणि मग ते इतकं भांडतात, इतकं भांडतात, की परेशान होतात लोकं. मग त्या लाईफला काय म्हणतात? कॅट अँड डॉग लाईफ. शब्द लक्षात ठेवा. सॉरी इडियम्स लक्षात ठेवा. कॅट अँड डॉग लाईफ. ईच अँड एव्हरी वर्ड इज इम्पोर्टंट. कॅट अँड डॉग लाईफ आहे. ते एक्झाममध्ये तुम्हाला कॅट अँड रॅट लाईफ करतात. मग ते करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? इनकरेक्ट आहे. कॅट अँड डॉग लाईफच पाहिजे. ॲज इट इज इडियम्स पाहिजे. इडियम्समध्ये डॉगच्या ठिकाणी मी रॅट टाकतो, कॅटच्या ठिकाणी मी डॉंकी टाकतो, पिग टाकतो. असं जमत नाही. काय मांजरी कुत्र्यासारखं भांडता रे? मग याच्याऐवजी मी सर काय डुकरा मांजरीसारखं डी-डी चांगलं वाटतंय, डॉंकी डॉग. असं नाही. ॲज इट इज. कारण हे अमेरिकन, फ्रेंच किंवा इकडून-तिकडून इडियम्स तयार झालेले आहेत. त्या त्याच्यासोबतच घ्यावं लागतात. दे हाव लीड अ कॅट अँड डॉग लाईफ एव्हर सिन्स दे वर मॅरीड. आणि तुम्हाला ह्या सर्व पी-पी-टी ज्या आहेत, ह्या नोट्स ज्या आहेत, तुम्हाला माझ्या चॅनलच्या आपल्या लिंकमध्ये भेटेल, डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. सो फक्त तुम्ही एवढं जरी लिहिलं, समजून घ्या अगोदर, तुम्हाला हे ॲज इट इज भेटणार आहे. डोंट वरी अबाउट दॅट. आय एम हिअर नॉट टू फिअर. ओके. तुम्हाला एक 4 लेक्चरमध्ये सर्वच्या सर्व इडियम्स मी रिपीट करतो. तेवढेच 4 लेक्चर करा. दॅट इज मोर दॅन सफिशियंट. ओके. लेट स्लीपिंग डॉग लाय. आधी समजून घ्या, गोष्ट समजून घ्या, वाचू नका. लेट स्लीपिंग डॉग लाय म्हणजे काय? हां, एखादी अशी गोष्ट किंवा एखादा असा प्रॉब्लेम, की तो आता शांत आहे आणि आपण उगाच त्याला जर उचकिलं, उगाच त्याला डिवचलं, तर मग तो प्रॉब्लेम आपल्या समोर येतो आणि आपल्याला ट्रबल करतो का नाही? म्हणून काही लोकं म्हणतात बघा, "अरे, हम शांत बैठे हैं, हमें शांति से रहने दो. एक बार हम उठ गए, तो तुम्हारी खैर नहीं." असं म्हणतात. म्हणजे लेट स्लीपिंग डॉग्स लाय. जे काही प्रॉब्लेम आहे त्याला चला राहू द्या भाऊ, राहू द्या. ओके. एखाद्या वेळेस असं होतं बघा, तुमचा मित्र जो खूप मोठा डाकू झालाय, खूप चांगलं कामं केलंय आणि डाकू झालाय आणि तो जेलमध्ये राहणार आहे 3-4 वर्ष आणि मग तो पानपट्टीवर बसलाय बिडी ओढत मस्त असा चुना-बिना खात आणि मग तुमचा भाऊ तुम्हाला स्कूटीवर घेऊन चाललाय. तुमच्या भावाला काय माहीत तुमचा भाऊ म्हणतो, दादा, तुझा क्लासमेट आहे क्लासमेट. रघु आहे रघु." आपण म्हणतो, "अबे शांत बस, चल आपलं-आपलं चल गुन्हा न चलते. बघणं झाले तेच बरं आहे. चल लवकर." ठीक आहे. आणि निघून जातो आपण. म्हणजे काय लेट स्लीपिंग डॉग्स लाय. ते अशी सिच्युएशनमध्ये इंटरफेअर करू नको. ज्याचा ट्रबल नंतर आपल्याला होईल. त्याला झोपू दे भाई, त्याला शांत राहू दे. ओके. आणि जर त्या बारक्याने बोलवलं, "ओ काका, ओ रघु भाऊ, क्लासमेट आलाय." तर मग रघु काय करते? तुम्हाला पकडते, "चल पैसे दे, ₹500 दे, ₹1000 दे, चल नाश्ता करू, हे करू." मग काय बिनकामाचा प्रॉब्लेम अंगावर घेतल्यासारखं आहे का नाही? त्यालाच म्हणतात लेट स्लीपिंग डॉग्स लाय. गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला शिकायचं आहे इडियम फ्रेज आणि ह्याच जास्त दिवस लक्षात राहतात. धिस इज द रिअल टेक्निक. आपण बघा लहानपणी एखादी गोष्ट ऐकली असते. एक राजा होता, एक राणी होती, एक राजा होता आणि मग ते अजूनही आपल्याला आठवते. आजीबाई भोपळ्याची गोष्ट अजून आठवते. का आठवते? कारण ती गोष्ट आपण ऐकलेली आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती फिट आहे. आणि अशा गोष्टी आपण जास्त दिवस आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात. दॅट इस व्हाय असं अव्हॉइड इंटरफेरिंग इन अ सिच्युएशन दॅट इज करंटली कॉजिंग नो प्रॉब्लेम्स बट मे विल डू सो ॲज अ रिझल्ट ऑफ सच इंटरफेरन्स. म्हणजे एखादा असा प्रॉब्लेम, एखादी अशी सिच्युएशन
तुम्हाला आता ते काहीच करत नाही. पण त्याला जर तुम्ही खाजवलं रे भाऊ, त्याला जर डिवचलं रे भाऊ, ते तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करते नंतर मग. असं म्हणतात की नाही, "अबे त्याला खाजवू नको." मराठीमध्ये आहे बघा. हां, उगाच शांत बसलो मी, खाजवू नको बरं मला, लय मारतो मी. खाजवू नको मग, म्हणजे काय आपण असं खाजवतो का त्याला? म्हणजे त्याला आपण अनॉय करतो, इरिटेट करतो आणि मग तो कार्यकर्ता उठतो आणि मग रट्टे देतो. त्याला म्हणतात लेट स्लीपिंग डॉग्स लाय. इथं डॉग्सच आहे बरं. लेट स्लीपिंग डिअर्स लाय. दॅट इज रॉंग. लेट स्लीपिंग कॅट्स लाय. दॅट इज अल्सो रॉंग. असंच आलं पाहिजे. मी वेळोवेळी सांगतोय हे असंच इडियम्स आली पाहिजे. सेम ॲज इट इज आली पाहिजे. इफ ही हॅज नॉट सेड एनिथिंग अबाउट इट, जस्ट लेट स्लीपिंग डॉग्स लाय. जर ती काहीच म्हणत नसेल, तर भाऊ ते असू द्या. तो प्रॉब्लेम तिने सॉल्व्ह केलाय. ओके. दॅट वी कॉल एज लेट स्लीपिंग डॉग्स लाय. बरी द हॅचेट. तुम्हाला इमेजवरूनच कळेल बघा. बरी द हॅचेट. सी युअर इमेज. बरी द हॅचेट. म्हणजे काय? बरी म्हणजे पुरणे, गाडणे. काय गाडणे? अरे पुरानी बातों को मिट्टी में डालो म्हणतात बघा. म्हणजे काय जे मागं काही घडलंय, लफडे-बिफडे, भांडणं-बिंडणं ते विसरून जा आणि एक नवीन सुरुवात करा. याला म्हणतात वेल बिगिनिंग. बरी द हॅचेट म्हणजे भांडणं, तंटे मिटवा आणि जगामध्ये शांती प्रस्थापित करा. आपले जे भांडणं आहेत भाऊ, ते आज मिटूया आणि एक नवीन फ्रेंडशिप तयार करूया. ते चायना म्हणत होता बघा इंडियाला, हिंदी, चीनी भाई-भाई आणि नंतर मग भाई-भाई म्हणला, नंतर मग आपला कार्यक्रम केला. तर तसं नाही. तर बरी द हॅचेट म्हणजे काय? ओके. एंड अ quarrel भांडण मिटवणे, कॉन्फ्लिक्ट अँड बिकम फ्रेंडली टू मेक पीस. एकदम मैत्रीपूर्ण वातावरण तयार करणे, मागचे गिले-शिकवे सगळं विसरून जाणे. असं आपण वर्गात करायचो, कॉलेजमध्ये करायचो, खूप करायचो. दॅट वी कॉल्ड एज बरी द हॅचेट. एक्झाम्पल, लेट्स स्टॉप आर्ग्युइंग अँड बरी द हॅचेट. अरे भांडण थांबवू आपण आणि काय करू? बरी द हॅचेट. समजतंय का तुम्हाला? बरी द हॅचेट. 2-3 वेळा म्हणायचं बरी द हॅचेट, बरी द हॅचेट. बरी म्हणजे समजून घ्यायचं काहीतरी गाडलंय. काय गाडलंय? पुरानी बातों को मिट्टी में डालो. असं हिंदी मुहावरा है देखो एक ये. और इसके अकॉर्डिंग ही इंग्लिश का आता है. नेक्स्ट. हे पण खूप वेळा एक्झामला आले. व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट आहे. समजून घ्या अगोदर काय आहे. ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट म्हणजे काय? तर अशी गोष्ट अतिशय तुम्ही तुरंत करत आहात. ओके. म्हणजे इमिडिएटली करत आहात. विचारही करणं झाल्या. समजा असे जर तुमची कॅप खाली पडली, तर आपण लगेच उचलतो का नाही? हा विचार करतो, "अरे, तो माणूस मला उचलून देईल, इकडचा येईल." नाही. म्हणजे एखादी अशी गोष्ट आपण एकदम इमिडिएटली करायलो. विथआऊट थिंकिंग अबाउट इट. ओके. म्हणजे इथे बघा, पीपल विल फाइल लॉसूट ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट थिस डेज. म्हणजे आजकाल जर तुम्ही कोणावर काही बोललात, जरा जर काही म्हणलात, तर लगेच ते म्हणतात, "बघा, ए तुला दाखवू का रे?" ओके. ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. म्हणजे लगेच रिएक्शन देणे, विचार न करता इमिडिएटली. अरे बापरे! फार शॉर्ट स्पॅम ऑफ टाईममध्ये ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. म्हणजे जितक्या वेळात टोपी खाली पडून उचलत नाही, तोपर्यंत इमिडिएटली कोणी क्रिया करतोय, ॲक्शन करतोय. त्याला म्हणतात ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. ओके. तो फार डेंजर आहे भाई. रिप्लाय करतोय ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. ओके. विथआऊट हॅव्हिंग टू स्टॉप अँड थिंक अबाउट इट. विचारही करत नाही आपण आणि लगेच करतो. हे बघा टोपी. ओके. पडली, उचलतोय, पडली, उचलतोय. ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. एवढं जरी तुम्ही केलं ना आपल्या Telegram ग्रुपवरून जाता-जाता, तरी मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे एखादी इमिडिएटली ॲक्शन करणे, इमिडिएटली विथआऊट थिंकिंग, ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. नेक्स्ट. हे आताच बोललोय आपण ब्लू इन द फेस. ओके. एकदम अपसेट चेहरा करून बसणे किंवा अतिशय आपल्याला कोणी परेशान केलं तर आपला चेहरा, "काय तुझा चेहरा झाला रे?" म्हणतो आपण. 12 वाजले चेहऱ्यावर किंवा अपसेट आहे किंवा एकदम एक्स्ट्रीमली अँग्री आहे. त्याला पण ब्लू इन द फेस म्हणतात. हे फेस लक्षात ठेवा. ब्लू इन द फेस हे इंग्लिश इडियम्स आहे. जे ब्लू कलरचे मी घेतले होते का ब्लू कॉलर, आउट ऑफ द ब्लू, वन्स इन अ ब्लू मून त्याच्यामध्ये ब्लू इन द फेस आहे. म्हणजे एक्स्ट्रीमली अँग्री, बहुत ज्यादा गुस्सा, अनॉयड म्हणजे परेशान केलं, एम्बॅरेस्ड और अपसेट आहोत आपण. त्यावेळेला आपल्या चेहऱ्याचा जो कलर होतो, ते आहे ब्लू इन द फेस. आ, रागानं लाल झाला चेहरा तुझा म्हणतात बघा. तर ते रेड नाही, तर ब्लू इन द फेस आहे किंवा अनॉयड आहे, परेशान आहोत आपण. अरे यार! काय-काय करावं? ओके. इडियम्स करावं, व्होकॅब्स करावं, फ्रेज करावं, ग्रामर करावं, वन वर्ड सबस्टिट्यूशन काय-काय करावं? परेशान झालो, अपसेट झालो. ब्लू इन द फेस आहे म्हणते. ओके. He became blue in the face after reading the negative review of his film.
जर आपल्याबद्दल किंवा एखाद्या पिक्चरबद्दल आपल्याच आपण जर निगेटिव्ह कमेंट्स वाचल्या, रिव्ह्यू बघितले, तर आपल्या चेहऱ्यावर अपसेटपणा येतो का नाही? म्हणजे अनॉयड होतो आपण, अँग्री पण होतो कधी-कधी. दॅट वी कॉल्ड एज ब्लू इन द फेस. इम्पोर्टंट आहे ब्लू इन द फेस, ब्लू इन द फेस. नेक्स्ट अ हार्ड नट टू क्रॅक. इमेजच सांगते तुम्हाला. परेशान आहे बिचारे फोडायला सुपारी. फुटतच नाही. म्हणजे काय? एखादी अशी सिच्युएशन किंवा एखादा असा प्रॉब्लेम जो तुमच्याच्याने डील होत नाही, फार अवघड आहे. म्हणजे 4 मित्र असले, तर आपण तिघाला कधी म्हणू शकतो चहा प्यायला जायला. पण चौथा म्हणते, "अबे चल बे, मी येत नाही." त्याला मनवणं फार अवघड आहे. किंवा पिक्चरला जायचंय आपल्याला. तिघं केव्हा तयार होतात. पण चौथं फार अवघड आहे. ते म्हणजे माझ्याकडे पैसेच नाहीत पहिली गोष्ट. पैसे कोण भरावं लहानपणी. नंतर म्हणते मला बा मारते. नंतर म्हणते, "बरं मी येतो. माझं काय करा तुम्ही मला घरी नेऊन सोडावं लागतं तुम्हाला." म्हणजे इतके कारणं देते. म्हणजे बाकीचे काय म्हणतात, "अबे याला मनवणं फार अवघड आहे भाई. ही इस अ हार्ड नट टू क्रॅक." म्हणजे काय? म्हणजे अशी गोष्ट आहे, असा व्यक्ती आहे, अशी सिच्युएशन आहे, असा प्रॉब्लेम आहे, जो की इझिली सॉल्व्ह होत नाही. त्याला खूप तुम्हाला हार्ड जातं ते सॉल्व्ह करण्यासाठी. ओके. मग हार्ड नट टू क्रॅक किंवा तुमचे जे विषय आहेत बघा आता इंग्लिश असेल, मॅथेमॅटिक्स असतील, हे खूप लोकांना काय जातात अवघड जातात. इझिली यांच्यासोबत कोणी डील करू शकत नाही. मग मॅथेमॅटिक्स इस अ हार्ड नट टू क्रॅक फॉर मी असं म्हणतो आपण. म्हणजे ते आपल्यासाठी डील करण्यासाठी वगैरे, वगैरे फार ते प्रॉब्लेमॅटिक होत आहे. त्याला म्हणतात हार्ड नट टू क्रॅक. अशी सिच्युएशन त्यासाठी आपण डिफिकल्ट डील करू शकत नाही. डू यू गेटिंग माय पॉइंट? नेक्स्ट वी सी व्हाईट एलिफंट. ओके. व्हाईट एलिफंट हे समजून सांगतो इकडे बघा अगोदर. व्हाईट एलिफंट म्हणजे काय? म्हणजे जर समजा तुम्ही घरी तुमच्या खूप सो-सो परिस्थिती आहे, पण तुम्हाला हवा करायची पप्पाला तुमच्या वाटलं आणि तुमचे पप्पा काय करतात BMW कार आणतात. गल्लीमध्ये आपलं नाव झालं पाहिजे. आणि BMW कार काही स्वस्त नाहीये. BMWला खूप पैसे द्यावे लागतात. त्यांच्या खूप सेव्हिंग जाते आणि मग घरचे पैसे सगळे संपतात. BMW कार येते, 2-4 दिवस आपण स्टेटस टाकतो, Instagram हे हवा सगळीकडे बघतात. पण नंतर त्या BMWमध्ये डिझेल टाकावं लागते, पेट्रोल टाकावं लागते, त्याला मेंटेन करावं लागते. नंतर आपल्याला ते काय होते, अवघडल्यासारखं होते. यार, हे उगाच घेतले आपण. म्हणजे पैशाला पैसे जातात आणि त्याला मेंटेन करायला अजून पैसे जातात. म्हणजे घेताना पण पैसे आणि नंतर आणल्यावर पण पैसे. त्याच्याकडून काही फायदा आहे का तुम्हाला? फायदा शून्य आहे. कारण तुम्ही वॅगनर जरी घेतलं असतं, तर तेच काम केलं असतं. मग त्यावेळेस आपण म्हणतो, "अरे, हे BMW गाडी म्हणजे आमच्या घरी एक पांढरा हत्ती ठरलाय." म्हणजे आणायला पैसे लागले, तिला मेंटेन करायला पैसे लागताय. हे बघा, पांढरा हत्ती सांभाळणं अवघड आहे का नाही? हत्तीला सांभाळणं सोपी गोष्ट नाही. तसं एखादी अशी गोष्ट जे तुम्ही घेत असताना खूप सारे पैसे मोजत आहात, प्लस ते घेतल्यानंतर त्याला मेंटेन करताना पण तुम्हाला एक्स्ट्रा मनी पे करावं लागत आहे. म्हणजे मेंटेनन्स पण हार्ड आणि घेताना पण हार्ड. म्हणजे अशा गोष्टीला म्हणतात, "अरे यार, ते व्हाईट एलिफंट ठरलं माझ्यासाठी." ते घर घेऊन आहे ना, माझ्यासाठी व्हाईट एलिफंट ठरले. पांढरा हत्ती मराठीत पण म्हण आहे बघा. म्हणजे एखाद्याने घर घेतलं. ओके. त्याला वाटलं आपण मस्त राहू आता पुणे-मुंबईमध्ये. पण अचानक कोरोना येऊन त्याला गावाकडे यावं लागतंय. मग ते घराचे घराचे पैसे गेले आणि मग त्या मेंटेनन्स खर्च पण द्यावा लागतो. रेंट बी येत नाही, काहीच येत नाही, कोणीच राहत नाही. मग त्याच्यासाठी ते इन्व्हेस्टमेंट काय ठरलेले आहे, ते घर काय ठरलेलं आहे, व्हाईट एलिफंट ठरलेलं आहे. हे इमेज येऊन तुम्हाला लक्षात येईल बघा. हे दोघं परेशान आहेत बिचारे हत्ती घेऊन. म्हणजे याला सांभाळणं अवघड आहे आणि घेतल्याने हत्ती काय सोपा नाही. ₹10 ला येतो का हत्ती? ₹100 येतो का? पैसे घेतानाही मोजावे लागतात आणि त्याला सांभाळणे अवघड आहे. म्हणजे याला याला काय आपण डबीमध्ये ठेवू शकत नाही. याला सांभाळणं अवघड, म्हणजे अवघड जागचं दुखणं होतं एक प्रकारचं. त्याला म्हणतात व्हाईट एलिफंट, अन एक्सपेन्सिव्ह आयटम that is not useful and usually costly to maintain. Okay, that we called as white elephant. When he bought the home, he did not know it was going to be such a white elephant. जेव्हा त्याने घर घेतलं, त्याला असं वाटलं नाही की ते माझ्यासाठी पांढरा हत्ती ठरेल, व्हाईट एलिफंट ठरेल. पुन्हा एकदा बघा व्हाईट एलिफंट. अ थॉर्न इन द फ्लेश. अ थॉर्न इन द फ्लेश म्हणजे काय? असा व्यक्ती जो तुम्हाला रिपीटेडली परेशान करताय, अनाय करताय, ओके. त्याला म्हणतात, "अरे थॉर्न इन द फ्लेश." हे मराठीत काय तर आहे बघा आपल्या नासका कांदा. चांगल्या कांद्यात नासका कांदा आहे म्हणतात. म्हणजे परेशान करायला उगं. सगळ्याला नासवते. एक नासका कांदा सर्व कांद्याला नासवते. किंवा थॉर्न इन द फ्लेश म्हणजे असा पर्सन जो रिपीटेडली तुम्हाला अनॉय करताय. ओके. आणि प्रॉब्लेम क्रिएट करतोय. ऐकतच नाहीये.
मग आपण पुढे बसलो की आपल्या मागून कोण असं कानाखाली मारतात, कानालाच मारतात. अबे यू आर डोंट ॲक्ट लाइक धिस असं म्हणतो आपण. पण ते ऐकतच नाही. कॉन्स्टंटली तुम्हाला ते अनॉय करते, परेशान करते. आणि मग त्याला म्हणतात अ थॉर्न इन द फ्लेश. ओके. थॉर्न हे मिठात खडा असं काहीतरी आहे माझ्या साखरेत खडा अशा प्रकारचे लोक असतात. द पार्टी वॉज अ थॉर्न इन द फ्लेश ऑफ धिस कोलिशन. ओके. नेक्स्ट वी सी फॉर गुड. फॉर गुड म्हणजे काय? फॉर गुड म्हणजे लय भारी नाही. तर ही खूप वेळा पेपरला आलेली आहे. फॉर गुड म्हणजे आपण कायमचं एखाद्या ठिकाणी सोडून चाललोय. परमनंटली चाललोय. फॉरएव्हर चाललोय. त्यासाठी म्हणतात फॉर गुड. मागं तुम्हाला इमेज पण दिसत आहे. तो कार्यकर्ता आपला चाललाय निघून आणि मग फायनल टाटा बाय-बाय करायला त्याची मैत्रीण आलेली आहे. तो म्हणतोय, "डोंट वरी." ओके. पण ती म्हणते, "नाही मला माहीत आहे, यू आर गोइंग नाऊ फॉर गुड." तू आता कायमचा जात आहे. आणि तो जातोय बघा. ओके. हम तो चले परदेस, परदेसी हो गए, छूटा अपना देश, हम परदेसी हो गए. म्हणजे 100% चाललाय तो आणि परमनंटली जाणे, फॉरएव्हरसाठी जाणे, त्यासाठी म्हणतात फॉर गुड, फॉर गुड जा रहे हम. फॉर गुड म्हणजे लय भारी वाटतंय असं नाही, तर कायमचं निघून जाणं. तुमच्या जीवनामध्ये पण असतात बघा लहानपणी शाळामध्ये. ती शाळा नावाचा एक मराठी पिक्चर आहे. त्याच्यामध्ये जी हिरोईन असते लहान बिचारी, तिच्या पप्पाची बदली दरवर्षी होत असते. ती शाळेमध्ये जाते आणि जसेही मित्र होतात, तिचं मन लागते त्या शाळेमध्ये. पहिलं 6 महिने लागत नाही, नंतर 6 महिने लागते. जसंही मन लागायला सुरू होते, तसं पप्पाला ऑर्डर येते, "अजून तुमची बदली झाली." बदली झाली म्हणजे नुसता एक माणूस एका गावावरून दुसऱ्या गावावर जात नसतो, तर पूर्ण विश्व बदलते, पूर्ण मित्र बदलतात, पूर्ण घर बदलते, पूर्ण सोसायटी बदलते, पूर्ण भावनांचा विवश होतो आणि त्याला म्हणतात फॉर गुड. त्याच्यावर आधारित खूप सुंदर शाळा ही कादंबरी पण आहे, ते पण तुम्ही वाचा. आणि त्यावेळेला मग शाळा पिक्चरमध्ये तो जो लहान कोमेजल्या वयामध्ये माणसाचं मन लागते लहान मुलांचं, त्यावेळेला तो तिला विचारतो, "चाललीस का?" म्हणते, "येस, आय एम गोइंग नाऊ." त्यावेळेस आपण लक्षात ठेवा फॉर गुड, परमनंटली जाणं. रिपीट येईल का आता बदली झाल्यावर? नाही. अशा खूप लोकांचे दर्दी स्टोरी आहेत. त्यांनी मला कमेंटमध्ये नंतर सांगू शकता, की "सर माझ्यासोबत असं झालं होतं, तसं झालं होतं." आपण एक पुस्तक काढणार आहोत. त्याच्यामध्ये 100% तुमची स्टोरी टाकूया. बिकॉज आय लव्ह स्टोरीज. शी हॅज क्विट स्मोकिंग फॉर गुड. शी विल नेव्हर स्मोक अगेन. तिनं स्मोकिंग कायमचं सोडलेलं आहे. नुसतं जाणंच परमनंटली नाही, तर एखादी गोष्ट परमनंटलीसाठी आपण सोडली, त्याला फॉर गुड म्हणतात. ऑल्वेज कीप इन माइंड फॉर गुड म्हणजे चांगली गोष्ट नाही, तर कायमची एखादी गोष्टीला पूर्णविराम देणे किंवा थांबवणे किंवा परमनंटली निघून जाणे. दॅट वी कॉल्ड एज फॉर गुड. रोल इन मनी मतलब पैसा ही पैसा, मौजा ही मौजा. इतका सारा एक्स्ट्रीमली रिच पर्सन. हे देखो, बहुत सारा पैसा. कसली लाईफ आहे बघा. ओके. आणि हा तुमच्याकडे बघतोय. सी हिअर. ओके. काय म्हणतोय? पैसाच पैसा. रोल इन मनी. पैसा रोल आहे. त्याच्याकडे पैसा आहे, ते पैसे त्याच्या घड्या करतात बघा. त्याचे रोल इन मनी. त्याचं काय आलं भाऊ, ते पैसाच्या रोल करते, लग्नात पैसे उडवतंय. म्हणजे एक्स्ट्रीमली रिच, बहुत अमीर. मराठी हिंदीमध्ये पण लिहिलंय बघा इथं, बहुत अमीर. ही हॅज रोल्स रॉयस. असली कार आहे तिच्याकडे, बाप रे बाप! हे बघा एक कार, रोल्स रॉयस आहे. ओके. त्याच्याकडे रोल्स रॉयस आहे म्हणजे 100% ही मस्ट बी रोलिंग इन मनी. तो पैशाच्या गादीवर झोपत असेल, असं म्हणतो का नाही आपण मराठीमध्ये. त्याच्याकडे काय बाबा पैशाचा झाड आहे, असं म्हणतो आपण. त्याला इंग्लिशमध्ये रोल इन मनी म्हणतात. खूप सारे पैसे, एक्स्ट्रीमली. एमन सर्व्हिन म्हणजे खूप चांगलं काम, गुड जॉब, एक्सलंट वर्क. जे कोरोना वॉरियर्स मी स्टार्टिंगलाच तुम्हाला डिस्कस केलं होतं. त्यांनी कोरोना काळामध्ये सेकंड वेव्हमध्ये एमन्स सर्व्हिस केलेलं आहे. एमन्स हा तिकडचं देव-देवताची नावं असतात, जो चांगल्या कामासाठी प्रसिद्ध आहे. कारण इंग्लिश भारतामध्ये बनलं नाही. भारतामध्ये बनलं असतं तर बजरंगबली सर्व्हिस म्हणले असते किंवा राम सर्व्हिस म्हणले असते. पण ते इंग्लिश तिकडे बनली म्हणून त्याला एमन्स सर्व्हिस म्हणतात. तिकडच्या स्टोरीमधले हे नाव आहेत. म्हणजे एमन्सचा काही लोकं मराठीत अर्थ सांगा म्हणतात. तर ते मराठीत अर्थ-बिर्थ काय नाही त्याचा. ते तिकडचे नावं असतात. त्याला टेन्शन घ्यायचं नाही. जर आपल्याकडे इंग्लिश तयार झाली असती, तर बाबूराव सर्व्हिस म्हणले असतो आपण. राजू, पिंटू असे नाव दिलं असतो. तिकडे जॉन, डॉली, स्वीटी असे असतात. गुड जॉब. एकदम जबरदस्त जॉब. त्याला एमन्स सर्व्हिस म्हणतात. दे हॅव डन एमन्स वर्क इन रेझिंग मनी फॉर द एन-जी-ओ. एन-जी-ओ म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. याच्यावर प्रश्न येऊ शकतात तुम्हाला जी-केमध्ये. आणि एन-जी-ओसाठी जर खूप जास्त पैसे कुठला कार्यकर्ता एखादा सचिन तेंडुलकर असेल,
विराट कोहली असेल, ओके, सूर्यकुमार यादव असेल, ते फंड रेज करतात बघा कधी-कधी YouTubeला येऊन, की असं-असं करा, आम्ही एखाद्या लहान मुलीला वाचवत आहोत. मग ते काय करत आहेत? दे आर डूइंग इमन्स सर्व्हिस. ते देवदूताचं काम करणे असं म्हणतात, की नाही देवदूतासारखा आमच्यासाठी आला तो. म्हणजे देवदूताचं काम करणे, इमन्स सर्व्हिस करणे, एक्सलंट वर्क करणे. मग आपण काय काम केलं पाहिजे? इमन्स सर्व्हिस केली पाहिजे की नाही? इतरांच्या कामी आलं पाहिजे. त्याला म्हणतात इमन्स सर्व्हिस. ओके? आवाज येतोय क्लिअर? नेक्स्ट. ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स. ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स म्हणजे काय? इमेजहून तुम्हाला कळते बघा. काय? की अस्ताव्यस्त एकदम खूप महत्वाचे इडियम्स आहे, की हॉस्टेलवर मुलं असतात बघा. हे एकदम असे कुठं सॉक्स, कुठं बुटं, कुठं चादरी, कुठं पॅन्टी, कुठं फुटबॉल म्हणजे ते असं एकदम सिस्टमॅटिक लावून ठेवतात का? नाही, नाही, नाही लावून ठेवत. ओके. आपण जर रूम घेताना बघा, आपण ज्या ओनरला म्हणतो, "काका आम्ही दोघंच राहतो, खूप चांगलं राहतो. टेन्शन घेऊ नका." आम्ही काहीच करत नाही. ओके. आणि मग जे ओनर जे आहेत 6 महिन्यांनी त्याने रूम बघितले की अशी रूम होते. आणि तिथं 2 म्हणून तिथं 8 जण राहतात. आणि दरवाजा तिसरंच काढते. विचारलं त्याला, "तू कोण रे भाऊ?" ते मधून विचारते, "तुम्ही कोण आहात काका?" "अबे माझं घर होय." तुमचं घर आहे का? मला माहीत नाही." या. मध्ये बसा." "कुठं बसू? बसायला जागा ठेवला का?" "मूर्ख, नालायक, बेशरम. तू कोण आहे?" "अहो काका मी या घरचा या इथला रूम पार्टनर आहे. मी भाडं देतो ₹350 महिना." आणि मग त्याला कळते भाऊ इथं वेगळाच कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे त्यांच्या रूममधचं वातावरण कसं होतं? ॲट 6 अँड 7 म्हणजे एकदम नॉट इन ऑर्डर, एकदम डिसऑर्डर, कन्फ्यूज, नॉट इन ऑर्डरमध्ये असते. त्याला म्हणतात ॲट 6 अँड 7. ऑन द डे बिफोर वेडिंग, द होल हाउस वॉज ॲट 6 अँड 7. आपल्या घरी जर लग्न असेल, तर आदल्या दिवशी आपल्या घरी असा पसारा व्यवस्थित लावून असतो का? इथं ग्लास, इथं प्लेट असं नाही. कोणी पिते, कुठे ठेवते, कोणाचे शूज कुठं, कोणाचे चप्पल कुठं, कोणाचे कपडे कुठं. मग त्या दिवशी त्या घराचा माहोल कसा असतो? ॲट 6 अँड 7. याच्या सोबतच याची अपोझिट विचारतात इडियम्स एंड फ्रेज. ते फार महत्वाची आहे. ती पण महत्वाची आहे. ॲपल पाय ऑर्डर. ॲपल पाय ऑर्डर म्हणजे तुम्हाला कळते. या मागच्या इमेजमध्ये आणि या इमेजमध्ये तुम्हाला कळते. इमेजवरून खूप साऱ्या इडियम्स क्लिअर होतात. ॲपल पाय ऑर्डर म्हणजे बघा, ही आहे एखाद्या मुलीची रूम. एकदम सुटसुटीत चांगलं असतात बघा मुली. ओके. याला ॲपल पाय ऑर्डर म्हणजे एकदम सुंदररित्या, व्यवस्थितरित्या, इन ऑर्डरली गोष्टी प्लेस करणे. पुस्तकं पण व्यवस्थित ठेवतात बघा काही लोकं. काही लोकांच्या रूमवर उशी म्हणजे नोट्स असतात. नोट्स घेतात, उशाला पुस्तक घेतात. तिकडं पायथ्याला एक पुस्तक पडलेलं असतंय. ते म्हणजे काय ॲट 6 अँड 7 आणि मुली सिस्टमॅटिक जे घ्यायचं आहे ते काढतात. तेवढंच वाचतात आणि ते अजून त्याच ठिकाणी ठेवतात. दॅट वी कॉल्ड एज ॲपल पाय ऑर्डर. परफेक्ट ऑर्डर और नीटनेस. शी अल्वेज कीप्स हर हाउस इन ॲपल पाय ऑर्डर. ती तिचं घर नेहमी ॲपल पाय ऑर्डरमध्येच ठेवते. ओके. मग हे 2 फार महत्वाचे आहेत. ॲट 6 अँड 7 म्हणजे एकदम अस्ताव्यस्त, एकदम घाणेरडं, घाणेरडं म्हणता येत नाही. एकदम नॉट इन ऑर्डर. आणि ॲपल पाय ऑर्डर म्हणजे एकदम सुटसुटीत, एकदम व्यवस्थित. त्याला ॲपल पाय ऑर्डर म्हणतात. इम्पोर्टंट आहे. ओके. क्रोकोडाईल टिअर म्हणजे मगरमच्छ के आसू हे सांगायची गरज नाही. उगाच रडायचं. ते गावाकडच्या बाया असतात बघा काही-काही. ते असं म्हणू नये पण आपण बघतोय, जे रिलेटिव्ह जवळचे असतात ते बिचाऱ्यांना दुःख होते म्हातारं गेलं की. पण जे दूरचे आहे आत्या-बित्या, ते गावापर्यंत येईपर्यंत गाडीवर चांगलं येतात. आणि जसं ही गाडी थांबलं, की मग सुरू होते. बापू, माय म्हणजे त्यांचा आवाज पण डेंजर असतो. मी काढू पण शकत नाही. आणि मग त्यांना रडू पण मला असं वाटत नाही, की ते फारच दुःखी झाल्यात. पण ते दाखवतात, आम्ही फार दुःखी झालो. कारण ऑलरेडी म्हाताऱ्याचं वय 100. इथं 60 वर्षाची व्हॅल्यू नाही. 100 ची काय व्हॅल्यू? त्याला बाजावर असताना कोणी विचारलं नाही आणि तेरवी झाल्यावर बुंदा करतात. ओके. लाडू, मोतीचूर आणि त्याचे फोटो ठेवतात आणि त्याच्या पुढे हजारो लोकं जेवू घालतात. ते फोटोतून बघते बुंदा, खारी बुंदी, भजे आणि मग म्हणून म्हणतात तेरवीचं जेवायला जायचं नाही. का म्हणतात? कारण की त्याच्या इच्छा आकांक्षा बिचाऱ्याच्या बाजूवर बसूनच राहिल्यात. त्याला चहा कोणी टाईमला दिला नाही. आणि मग जेव्हा बुंदा होते, तेव्हा पुरं गाव खाते आणि ते बिचारं खायला असते काय? नाही. ते बिचारं फुटूच असते असं बघतंय. असं असतं. ओके. आणि मग त्या टाईमला जेव्हा म्हातारा जातंय, तेव्हा काही दूरचे रिलेटिव्ह असतात, स्पेशली लेडीज त्यांना रडावंच लागतंय. त्या जर नाही रडल्या, तर मग त्या निघून गेल्यानंतर, नंतर 15 दिवस टॉक ऑफ द टाउन घटना होते. अरे बापरे! तुला माहिती आहे का गं काय?
ती आली होती बाई आणि तिच्या डोळ्याला एक पाण्याचा थेंब नव्हता. बोंबला. ती काय बाई होय का? ती काय मन आहे का तिला? एवढा मोठा झाडासारखा माणूस गेला, रडली पण नाही. म्हणजे जर नाही आलं, तर काही लोकं असतात त्यांना खूप दुःख होते, पण ते असं रडून दाखवत नाहीत. ओके. पण इमोशन दाखवावं लागतात गाववाल्याच्या समोर. नाही दाखवलं तर हिचं प्रेमच नाही. ही काय बाई आहे काय? असं म्हणतात. आणि मग असं होऊ नये म्हणून काही लेडीज ज्या आहेत, ते थोडंफार तरी रडतात. असं होतं, तसं होतं. काही-काही म्हणतात, तर कालच तोटा खाल्ला आमच्यासोबत याने. कालच आमच्या घरी येऊन चहा पिला. आणि तुमच्या घरचा चहा काय अमृत होता काय? पिला म्हणजे मरणार नाही. मग त्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या क्रोकोडाईल टीअर, एकदम एक्झॅगरेटेड टीअर, फॉल्स टीअर. ओके. आय थिंक ही इज क्रायिंग क्रोकोडाईल टीअर जस्ट टू गेट अटेन्शन. काही लोकं अटेन्शन भेटण्यासाठी रडतात बघा. खूप जोरात रडतात. क्रोकोडाईल टीअर म्हणतो त्याला आपण. नेक्स्ट वी सी हल्सन डेज, एकदम मजेवाले डेज. ओके. हे लहानपणचा पास्ट मधला खूप ब्युटिफुल टाईम शाळेमधला. चिंगी-मिंगी, पिंगी संगत खेळायचं, एन्जॉय करायचं. त्याला म्हणतात हल्सन डेज. ओके. विसरायचं नाही. जिथं खूप आपण हॅपी होतो, आनंदी होतो पास्टमध्ये ते हल्सन डेज. अ व्हेरी हॅपी सक्सेसफुल पिरियड इन द पास्ट. पास्टमधला खूप आनंदी पिरियड आपल्या जीवनातला आणि नो डाउट सर्वांच्या जीवनातला हॅपी पिरियड जो आहे, तो जिल्हा परिषद शाळा किंवा लहानपणची कॉन्व्हेंट शाळा किंवा अतिशय आपण जे चाइल्डहूडमध्ये जीवन जगलंय, तेच आपलं काय असते? चाइल्डहूड असते. हल्सन डेज. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ओके. म्हणजे ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे काय? स्वतःचंच पिपारी वाजवणे, स्वतःचीच पुंगी वाजवणे. म्हणजे असे लोकं स्वतःबद्दलच स्वतःलाच प्रेझ करतात. मी लय भारी आहे. मी एका मिनिटात असं करायचो. प्रत्येक गावामध्ये एक म्हातारा असं असतं ते नेहमी सांगते, "मी वाघासंग कुस्ती खेळलो." तुमच्या संग तर काय बे वाघासंग कुस्ती खेळलो. म्हणजे ते कुठेही गेलं एकच गोष्ट सांगते. आपण बघेल नसते, पण ते सांगते, "मी वाघासंग कुस्ती खेळलो." अरे भाऊ जरा आईस वाघ आता कुठून आणणार तुझ्यासंग कुस्ती खेळायला? पण ते सांगते. म्हणजे स्वतःची एबिलिटी, अचिव्हमेंट काय सांगते ते मोठ्या-मोठ्याने सांगते. अशी पुंगी वाजवून सांगते. आपण पण काय म्हणतो बघा, 5 प्रिलिम काढल्यात आपण, 5 प्रिलिम. अबे लोकं 5 मेन्स देऊन घरी आहेत. काही लोकं 10 इंटरव्ह्यू देऊन घरी आहेत. त्यांचं काही नाही. मी 5 प्रिलिम काढल्यात. मी कुठेही चहा प्यायला गेले की प्रत्येकाला "इकडे तू, तू असा अभ्यास कर." स्वतःबद्दल एबिलिटी, स्वतःबद्दल प्रेज करणे म्हणजे स्वच्छंदी. जे चांगले लोकं असतात ते स्वतःबद्दल एवढं सांगतात का मी लय भारी आहे, असा आहे, तसा आहे. नाही. कारण जग एवढं भारी आहे, हजारो लोकं तुमच्यापेक्षा भारी आहेत. मी असं म्हणू शकत नाही, मी लय भारी इंग्लिश शिकवतो, लय भारी. नो. मी जन्मण्याच्या पूर्वी पण इंग्लिश अस्तित्वात होती. मी गेल्यानंतर पण इंग्लिश अस्तित्वात असणार आहे. आणि जगामध्ये एवढे स्टुडंट आहेत, सगळे कुठे ना कुठे शिकत असतात, चांगलेच असतात सगळे. त्यामुळे आपण असा इगो नाही ठेवला पाहिजे, की मी लय भारी, असं नसते. जे ज्यांना थोडंफार संवेदना आहे, थोडंफार जाणतात काय असते नॉलेज, ते म्हणतात, की मला काय माहीत नाही. ओके. आइन्स्टाईनला एकदा बस स्टँडला थांबला होता आणि त्याच्या साइडला एक मुलगा होता. त्याच्या हातात फिजिक्सचे पुस्तकं होते. आइन्स्टाईनला वाटलं, "बुवा काय करते काय?" आइन्स्टाईन विचारला, "ओके, व्हॉट इस युअर नेम?" तो म्हणता, "आय एम असा-असा जॉन." "काय करताय तुम्ही?" तर तो म्हणला आइन्स्टाईनला, "आय एम द मास्टर ऑफ फिजिक्स." फिजिक्सची पी-एच-डी होते म्हणजे मी आय एम द मास्टर ऑफ फिजिक्स म्हणला. म्हणजे फिजिक्सचा लय भारी मास्टर आहो मी. मग हे म्हातारा काय विचारलंय म्हणून म्हाताऱ्याच्या हातात एक फिजिक्सचं पुस्तक होतं आइन्स्टाईनच्या. मग त्याला तो युवक विचारतो, "हे ओल्ड मॅन, व्हॉट आर यू? व्हॉट आर यू डूइंग? आणि हू यू आर?" तर म्हणते, "काही नाही, असं नाही." "मग तुम्ही काय करता?" मग आइन्स्टाईन त्याला म्हणतो, "आय एम द स्टुडंट ऑफ फिजिक्स." म्हणजे उत्तरामध्ये बघा किती मोठा दडलेला आहे. जो काल परवाचा आहे तो म्हणतो, "मी मास्टर आहे फिजिक्स मधला." आणि ज्यानं जीवन व्यतीत केलंय फिजिक्समध्ये, तो म्हणतोय, "आय एम द स्टुडंट ऑफ फिजिक्स." म्हणजे अजूनही शिकायचंय आणि असं म्हणतात माणूस हा जीवनभर स्टुडंट असतो. आम्ही पण नवीन-नवीन गोष्टी शिकतो, नवीन-नवीन सरांचे क्लासेस करतो. या टाईमला पण. तुम्ही पण करत राहा. स्वतःमध्ये इगो आणू नका, की मला फार जास्त येतंय. मग असे लोकं असतात त्याला ब्लो वन्स ओन ट्रम्पेट स्वतःचच पुंगी वाजवणे. हे बघा, मीच भारी. ही इज अल्वेज ब्लोइंग हिज ओन ट्रम्पेट. इट्स बोरिंग. असे लोकं फार बोरिंग असतात. स्वतःबद्दलच सांगतात. मी ऐसा, मी फलाना, मी ढिमकाना. ॲट सी म्हणजे काय? एकदम डीपली कन्फ्यूज किंवा कंप्लीटली लॉस्ट. हे बघा, कंप्लीटली लॉस्ट किंवा डीपली कन्फ्यूज्ड. डीपली कन्फ्यूज्ड और कंप्लीटली लॉस्ट. आय एम कंप्लीटली ॲट सी विथ द न्यू कॉम्प्युटर सिस्टम. नवीन ज्या कॉम्प्युटर सिस्टम आलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी फार
ॲट सी आलेलो आहे. म्हणजे कंप्लीटली लॉस झालोय. एकदम कन्फ्यूज झालेलो आहे. कसं वापरावं ते? एखादं नवीन सॉफ्टवेअर आलं, की खूप लोकं परेशान होतात. कसं वापरायचं आहे? आता आम्ही जेव्हा हे सर्व ऑनलाईन क्लास करत होतो, आम्हाला काय उठलं, की ते घ्यायचा एक पेन आणि लिहायचं आणि सगळं ओके. पण कोरोनानंतर एकदम सिच्युएशन बदलली. आपल्याला डिजिटल व्हावं लागते. रिमोट हातामध्ये हातामध्ये हे डिजिटल पेन, हे माईक एवढं सगळं लावावं लागते. पुढं लॅपटॉप, मागं बोर्ड, लाईट पाहिजे, कॅमेरा पाहिजे, ॲक्शन पाहिजे. म्हणजे असं वाटतं एकतर पिक्चर शूट करतोय. पहिल्यांदा हे सेटअप जेव्हा आम्ही बघलं, तेव्हा आम्हाला वाटलं, "अरे भाऊ, हे काय नेमकं?" म्हणजे ॲट सी होतो आम्ही, कन्फ्यूज होतो, कंप्लीटली लॉस्ट होतो. म्हणजे हाऊ कुड वी पॉसिबल, हाऊ कुड वी सर्व्हायव्ह इन धिस सिच्युएशन. पण एनी हाऊ वी कॅन मॅनेज आणि तुमच्यासारखे मित्र-मैत्रीण भेटले, जे अजून सपोर्ट करतात आणि हळू-हळू आम्ही पण शिकलेलो आहोत आणि या फेजला आलेलो आहोत, की आता सर्व हळू-हळू मॅनेज करत आहोत. कॅमेरा काय असतो, लॅपटॉप कसा मॅनेज करायचं, आवाजामध्ये काय प्रॉब्लेम. पण ऑफलाईनचे लेक्चर लय भारी होते. आपले एकदम काहीच टेन्शन घ्यायचं नव्हतं. पण काळानुसार बदल होते, तसा बदल आपल्याला एक्सेप्ट करावा लागतो. ओके. आम्ही फायनली मग सर्व शिक्षक ॲट सी होतो. कंप्लीटली लॉस्ट होतो, कन्फ्यूज होतो. हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे काय? एक्झॅक्ट राइट बोलणे. जे पॉलिटिशियन लोकं असतात बघा, एक्झॅक्टली राइट बोलतात. काल राज ठाकरेला फडणवीसच्या पत्नीने प्रश्न विचारला, की "का हो म्हणे राज ठाकरे तुम्ही किती पक्ष बदलले? तुम्ही आम्हाला कळतच नाही तुम्ही कोण्या पक्षाकडून आहात. कधी मोदीवर टीका करता, कधी फडणवीसला चांगलं म्हणता, कधी राज ठाकरे, कधी हे, ते." मग राज ठाकरे लय भारी त्यांना उत्तर दिलं. राज ठाकरे म्हणे, "हो, माझं तर ठीक आहे," म्हणे, "पण मला अजून एक प्रश्न पडलाय," म्हणे. "सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री कोणासोबत आहेत?" म्हणे. "सकाळी शपथविधी एकासोबत गेले," म्हणे, "आता शिंदेसोबत आहेत," म्हणे, "परवा उद्धव ठाकरेसोबत, नंतर म्हणतात मी पुन्हा येईन." मग त्यांचं काय चाललंय आम्हाला कळत नाहीत म्हणे. म्हणजे किती जबरदस्त हिट द नेल ऑन द हेड केलाय बघा त्यांनी. म्हणजे हे पॉलिटिशियन्स लोकांमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड असते. ते एक्झॅक्टली क्वेशनला आपलं जे अ, हे आहे आपल्यावर जे बाण आलाय ते एकदम पलटून लावतात. त्याला म्हणतात हिट द नेल ऑन द हेड. असं से समथिंग एक्झॅक्टली राइट किंवा डू एखादी क्रिया एक्झॅक्टली राइट करणे. हिट द नेल ऑन द हेड. ओके. 6 बॉलमध्ये 12 रन पाहिजेत. 3 बॉल प्लेट करून खेळलाय आणि 4था बॉल बॅट खाली आला की छक्का मारलाय. मग खालचा म्हणतो, "येस, ही हॅज हिट द नेल ऑन द हेड." राइट टाईमला राइट कृती केलाय. त्याला म्हणा हिट द नेल ऑन द हेड. हे मी मजाकसाठी घेतली बरं. असं कोणाच्या डोक्यामध्ये तुम्ही खिळा मारसाल. दॅट्स नॉट लाइक दॅट. You hit the nail on the head with this color of wallpaper for the living room. Okay? दोस्तों ये बहुत ही इंपॉर्टेंट इडियम फ्रेज है. यह करो. बहुत बहुत इंपॉर्टंट है. ब्लू ब्लड म्हणजे काय? एकदम ज्याच्या अंगामध्ये राजपणाचं खून आहे, ब्लड आहे, जे नोबल आहेत, म्हणजे अरिस्टोक्रॅट आहेत. रॉयल फॅमिलीमधला आहे म्हणतात बघा. रॉयल फॅमिली म्हणजे काय? म्हणजे राजघराण्यामधला एखादा व्यक्ती ज्याचं ब्लड रिलेशन रॉयल फॅमिली सोबत आहेत. हे सगळे याला काय म्हणतात? ब्लू ब्लड. अजून आला बघा ब्लू. मी ऑलरेडी तुम्हाला सांगलोय या ब्लूचे सर्व एकाच साइडला करा. याच्यावर 100% एक प्रश्न येतो. ब्लू ब्लू ब्लड असते, ब्लू फेस असते, आउट ऑफ द ब्लू असते. वन्स इन अ ब्लू मून असते, ब्लू कलर जॉब असते आणि खूप सारे ब्लू या कलरवर इडियम्स तयार झालेत. ओके. मग ज्याच्यामध्ये ब्लू ब्लड म्हणजे काय निळं रक्त आहे का? नाही. नोबल मॅनचं रक्त ज्याच्यामध्ये नोबल रक्त आहे असे. ओके. नेक्स्ट वी सी मोस्ट अमेरिकन पॉलिटिशियन्स आर टिपिकल ब्लू ब्लड्स. क्राय फॉर द मून. क्राय फॉर द मून म्हणजे काय? अशा गोष्टीसाठी रडणे जी पॉसिबल नाही. तर तुम्ही कायसाठी रडायले? मला ते पाहिजे. आपण जर चंद्र मागला तर भेटते का रे आपल्याला? नाही भेटत. म्हणजे आपण लहानपणी म्हणायलो, की मला काय पाहिजे? इमाइन पाहिजे. ओरिजिनल वालं. मग पप्पा काय म्हणतात, "अबे शांत बस" आणि आपल्याला उगा आपला समज काढावा म्हणून बारकाई आणून देतात. आपण नाही मोठंच पाहिजे म्हणलं, तर देतात का आपल्याला आणून? नाही. डोंट ट्राय फॉर द मून म्हणतात. म्हणजे जी गोष्ट पॉसिबल नाही त्यासाठी रडायचं नाही. ओके. जी गोष्ट पॉसिबलच नाही त्यासाठी तुम्ही रडत असाल, तर यू आर क्रायिंग फॉर द मून. मून कोणाला भेटतो का रे? नाही भेटत. त्याला म्हणतात क्राय फॉर द मून. खूप वेळ आली एक्झामला क्राय फॉर द मून. देअर इस नो पॉइंट इन क्रायिंग फॉर द मून. ओके. क्राय फॉर द मून. मून लाइटनिंग ही मला वाटतं यावेळेस पेपरला येऊ शकते. म्हणजे खूप साऱ्या न्यूजमध्ये आहे हे इडियम्स. मून लाइटनिंग म्हणजे काय? म्हणजे ॲट अ टाईम 2 कामं करणे सिक्रेटली. एक जॉब करतोय मी एका कंपनीमध्ये आणि मी म्हणतोय, "अरे वर्क फ्रॉम होम आहे. 2 घंट्यात माझं काम संपायलंय." मी दुसऱ्या कंपनीत जॉब करतोय याला सांगतच नाही. आणि कल्टी मारायलो. त्याच्याकडे 2 घंटे काम करायलो, याच्याकडे 4 घंटे काम करायलो. म्हणजे ॲट अ टाईम मी 2 जॉब करायलो. म्हणजे मून लाइटनिंग करत आहे.
हे बघा, अर्धा ड्रेस एकाचा, अर्धा ड्रेस एकाचा. याला म्हणतात मून लाइटनिंग. सिक्रेटली डुइंग अ सेकंड जॉब. एक जॉब असताना दुसरी जॉब करणे सिक्रेटली. पण ते सिक्रेट आता रिव्हील होत आहे आणि आता आय-टीजमध्ये हे मून लाइटनिंग खूप सारा डिस्कशनचा इश्यू झालेला आहे. डिबेटचा इश्यू झालाय. मून लाइटनिंग इज इट गुड ऑर बॅड? ओके. तुम्ही पण सांगा तुमचे मत कमेंटमध्ये जर करत असाल तर. ओके. मून लाइटनिंग वर्कर म्हणतात, "तुम्हाला काय करायचंय? आम्ही तुमचं जॉब करून दुसरी जॉब केली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही वेगळे पैसे कमवायलो." ते म्हणतात, "तुम्ही 100% आम्हाला देत नाहीयेत, कारण तुम्ही दोन्हीकडे काम करत आहात." आणि असा वेगवेगळा झालेला आहे. त्याला म्हणतात मून लाइटनिंग. बॉब ब्रोक हिज एम्प्लॉयमेंट एग्रीमेंट बाय मून लाइटनिंग ॲज अ टॅक्सी ड्रायव्हर. बॉब जो आहे तो 2-2 काम करत होता. कंपनीत प्लस टॅक्सी ड्रायव्हर. त्यामुळे जॉब गेलेला आहे. एग्रीमेंट ब्रोक केलेला आहे. त्यानंतर इन हॉट वॉटर म्हणजे अशा हे बघा दिसतंय आपल्याला. इन हॉट वॉटर म्हणजे काय? एकदम एक्स्ट्रीमली ट्रबलमध्ये जाणे. ओके. मी त्याला पैसे दिलो, मागितला मला आणि आय एम गेटिंग इंटू हॉट वॉटर. म्हणजे मीच ट्रबलमध्ये आलोय. आता ते पैसे वापस करत नाहीत बघा. ओके. गेट इंटू हॉट ट्रबल. किंवा तुम्ही जर तुमच्या मास्तरला लई छेडल्या, असाइनमेंट मागल्या देत नाही जा, काही म्हणल्या देत नाही. तो ज्या हॉटेलला जातोय त्या हॉटेलला जाऊन उभं राहिल्या. "बिडी पिते का हा? चहा पितोय का हा?" मग वर्गात बोलला, की "सांगू का मास्तर?" तुम्ही मास्तरासंग जर खेट्या घेतल्या, तर मग तुम्हाला 100% हॉट वॉटरमध्ये टाकते त्याने. गेट इंटू ट्रबल. ओके. आणि मग जेव्हा वायवा आहे, जेव्हा तुम्हाला मार्क्स द्यायचे, तेव्हा काढतो त्यानं तुम्हाला 20 पैकी 5च मार्क. ओके. आणि मग तुम्ही काय करताय स्वतःहून शी गॉट हरसेल्फ इन हॉट वॉटर विथ द अथॉरिटीज. म्हणजे तुम्ही ट्रबलमध्ये चालल्यात. हॉट वॉटर म्हणजे काय? एखादी असे सिच्युएशनमध्ये स्वतःहून ढकलत आहात. त्याला म्हणतात हॉट वॉटर. ॲड इन्सल्ट टू इंजुरी. ॲड इन्सल्ट टू इंजुरी म्हणजे काय? आधीच एखादी गोष्ट फारच परेशानीमध्ये आहे आणि त्याला म्हणजे तुम्ही अजून वर्स करत आहात. म्हणजे हे बघा, ही बिचारी बाई सामान घेऊन चालली, हे याच्यावर झोपायले. मग हिला अवघड जाईल का सोपं जाईल? आधीच एवढं वजन तिला अवघड जाऊ लागलं. त्याच्यामध्ये अजून अवघड जाईल ना. मग त्याला म्हणतात बद से बदतर होणार. आधीच एखादा प्रॉब्लेम, आधीच प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे तुम्ही जाऊन काही करायले आणि अजून त्याच्यामध्ये काय करायले? ॲडिंग इन्सल्ट टू इंजुरी. म्हणजे अजून बिघडायले कामाला. खूप इंटरेस्टिंग आहे. ओके. टू डू ऑर से समथिंग दॅट मेक्स अ बॅड सिच्युएशन इव्हन वर्स फॉर समवन. आहे त्यापेक्षा अजून खराब करणे. ओके. तर मग टू ॲड इन्सल्ट टू इंजुरी. द ड्रामा ऑफ सीबीआय ॲडेड इन्सल्ट टू इंजुरी फॉर नॅशनल पार्टी. हे महत्वाचं आहे. ॲड इन्सल्ट टू इंजुरी म्हणजे आहे त्यापेक्षा बिघडवणे. आपण म्हणतो बघा मित्राला, मैत्रिणीला, "तुम्ही टेन्शन घेऊ नका." तुमच्या घरी मी बोलतो, "टेन्शन घेऊ नका." आणि घरी जाऊन काय म्हणते, "काका हे पळून जाणार आहे." "अबे तू आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की अजून अवघड केलास." ओके. मग त्याला म्हणतात ॲड इन्सल्ट टू इंजुरी. ओके. तुम्ही पण बघा ना, ॲड इन्सल्ट टू इंजुरी म्हणजे आहे त्यापेक्षा अजून प्रॉब्लेमला खराब करणे. ओके. आयसिंग ऑन द केक त्याच्या एक्झॅक्टली अपोझिट हे आहे आयसिंग ऑन द केक. आयसिंग ऑन द केक म्हणजे काय? ऑलरेडी खूप चांगलं-चांगलं घडायलंय तुमच्यासोबत आणि त्याच्यामध्ये अजून एक लय भारी घटना घडली. आधीच तुम्ही आनंदी आहात, त्याच्यामध्ये अजून आनंद. "नहले पे दहला" म्हणतात बघा त्याला. आयसिंग ऑन द केक म्हणजे तुम्हाला जॉब लागली आणि लगेच तिकडून मामाचा फोन आलाय, "बाळू, स्वीटी म्हणते तुझ्याशी लग्न करतोय." मग तुमच्यासाठी काय झालं ते आयसिंग ऑन द केक. इकडे जॉब लागलाय, तिकडून स्वीटीचा फोन आलाय, "कबूल है, कबूल है, कबूल है." म्हणजे ॲट अ टाईम जॉब, नोकरी प्लस छोकरी म्हणजे आयसिंग ऑन द केक. केकवर तुम्हाला काय भेटलंय? एक्स्ट्रा बेनिफिट, आयसिंग ऑन द केक, समथिंग एक्स्ट्रा ऑर बोनस. Not only was I offered a higher salary, but the additional bonus I got was the icing on the cake. ओके. हे पण वाचत राहा तुम्हाला भेटणार आहेत. आयसिंग ऑन द केक म्हणजे काय? आहे त्यापेक्षा अजून भारी. म्हणजे एक गोष्ट घडतच नाही, अजून एक्स्ट्रा त्यासोबत काहीतरी घडायलंय. म्हणजे इट इट वाज लाइक आयसिंग ऑन द केक फॉर मी. म्हणजे पासिंग एक्झाम प्लस रिश्ता आलाय स्वीटीचा आणि मग त्याच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. माय हार्ट इस डान्सिंग विथ जॉय. ओके. अँड धिस न्यूज आयसिंग ऑन द केक म्हणजे माझ्या केकवर अजून आयसिंग करत आहे. आनंदामध्ये म्हणजे दुधात साखर पडणे मराठीमध्ये याला म्हणतात बघा. दुधात साखर पडणे. आधीच दूध खायला भेटायलंय. त्याच्यामध्ये साखर पडणे म्हणजे अजून गोडवाले का नाही मराठीमध्ये. ॲडिंग आयसिंग ऑन द केक. झाले आता कॅश काऊ म्हणजे काय? तुम्हाला पैसा कमवून देणारी गोष्ट त्याला कॅश काऊ म्हणतात.
प्रत्येकासाठी वेगवेगळे कॅश काऊ. माझ्यासाठी आता मी एज्युकेशन झालोय. माझ्यासाठी हा बिझनेस काय कॅश काऊ आहे. जो तुम्हाला प्रॉफिटमध्ये आणत आहे. म्हणजे समजा तुम्ही एक गाय घेतली ₹10,000 ला. तिचं तुम्ही 10 महिने दूध पण खाल्लं, दूध विकलं पण आणि तिच्यावर ₹30,000 कमवले पण आणि ते अजून तुमच्या घरी प्रॉफिट देत आहे. म्हणजे तुमच्यासाठी ही कॅश काऊ ठरलेली आहे. मग असं कुठलेही एक्झाम्पल घ्या, जे तुम्हाला प्रॉफिटमध्ये आणत आहे. तुमचं अजून डेलीमध्ये तुम्हाला प्रॉफिट करून घेत आहे. त्याला आपण म्हणतो कॅश काऊ. ओके. मग माझ्यासाठी बिल गेट्ससाठी Microsoft ही कंपनी त्याच्यासाठी कॅश काऊ ठरलेली आहे. एखाद्यासाठी एखादी बाईक किंवा ऑटो एखाद्यासाठी कॅश काऊ ठरतो बघा. ऑटोची किंमत फिटून अजून पैसे कमवतो. ओके. धिस इज माय कॅश काऊ म्हणतात. म्हणजे ऑटो आपली गाय असतो का? दूध देतो का? नाही. हे इडियम्स आहे. म्हणजे अशी एखादी गोष्ट, वस्तू जी आपल्याला प्रॉफिट देत आहे. द क्रिकेट टीम वॉज अ कॅश काऊ फॉर द युनिव्हर्सिटी. ओके. त्याच्यानंतर कट अँड ड्राईड म्हणजे काय? कट अँड ड्राईड म्हणजे काय? रेडीमेड फॉर्ममध्ये एखादी गोष्ट भेटणे. अतिशय रेडीमेड फॉर्ममध्ये तुम्हाला गोष्ट भेटते आहेत. रेडीमेड फॉर्ममध्ये, रेडीमेड फॉर्ममध्ये. झाडाला तुम्हाला जे फळं भेटतात, ते अतिशय रेडीमेड भेटतात का नाही? म्हणजे तुम्हाला तुमचं घर जे आहे पप्पाकडून रेडीमेड भेटते का नाही? किंवा प्रॉपर्टी रेडीमेड भेटते. त्यासाठी तुम्ही काही करताय का? नाही. मग त्याला काय म्हणतात? कट अँड ड्राईड. रेडीमेड फॉर्ममध्ये एखादी गोष्ट भेटणे. व्हेरी आय-एम-पी आहे. यू कांट गेट एव्हरीथिंग कट अँड ड्राईड. हे प्रश्न आला होता. असं अंडरलाईन केलं होतं कट अँड ड्राईडला आणि विचारते व्हॉट इस दिस कट अँड ड्राईड? म्हणजे काय? रेडीमेड फॉर्ममध्ये गोष्टी भेटणे. आपल्याला जीवनामध्ये प्रत्येकच गोष्ट रेडीमेड फॉर्ममध्ये भेटत नाही. ओके. पण तुम्हाला हे इडियम फ्रेज आम्ही किती रेडीमेड करून द्यालो बघा. यू आर गेटिंग दिस कट अँड ड्राईड. इथं इमेज भेटत आहे. वर इथं हे, इथं याचा मीनिंग, खाली हे एक्सप्लेन करायला आम्ही, इथं चिंब भिजतोय, सांगतोय. फक्त तुम्हाला बघायचंय आणि मार्क घ्यायचंय. तरी पण म्हणतात काही मुलं, "सर." "काय भाऊ?" "सर याच्या माझ्या पी-डी-एफ ज्या आहेत, ते मी लिहून नाही घेतलं चालते का? असंच वाचू का? माझ्या वहीवर लिहीत नाही." म्हणजे स्पून फीडिंग, अतिशय चमच्याने भरवणे. परफेक्टली रेडीमेड सगळं भेटतंय. "दे रे हरी पलंगावरी." त्याला म्हणतात कट अँड राईट. रेडीमेड फॉर्ममध्ये सगळं भेटणं, प्रॉपर्टी. हे समव्हॉट लाइक इमेज घेतलेली आहे मी. सगळं रेडीमेड देते बघा झाड आपल्याला. तरी पण त्याला आपण कापतो. हे असो, हे आपली माणसाची वृत्ती आहे. लास्ट 2-3 आपले इडियम्स उरले आहेत. बॅड ब्लड म्हणजे काय? खराब रक्त असते का? नाही. तर बिटर रिलेशनशिप. रिलेशनशिप कसं होतंय? बिटर, कटू होतंय. त्याला म्हणतात बॅड ब्लड. बघा बॅड ब्लड, बॅड म्हणजे काय? म्हणजे आपलं रिलेशन बिटर होतंय, कटू होतंय. ओके. आपल्या मित्रासोबत आपलं रिलेशन अजून बॅड होत चाललंय. म्हणजे बिटर रिलेशनशिप. पास्ट ॲक्शन आपण काही केलेले आहेत. देअर इस अ बॅड ब्लड बिटवीन ऐश्वर्या एंड सलमान. ओके. फॉर इट्स फॉर अ जोक पर्पज. ऐश्वर्या आणि सलमान खानमध्ये नातं कसं आहे? द बॅड ब्लड आहे. म्हणजे रक्त त्यांचं खराब आहे का? नाही. तर त्यांचं रिलेशनशिप आता बिटर झालेलं आहे. चांगलं असतं, तर ते लग्न केले असते. पण त्यांचं रिलेशनमध्ये बॅड ब्लड आलं. बिटर रिलेशनशिप आहे सध्या त्यांची आणि म्हणून हा प्रॉब्लेम झालाय. फुल पॅराडाईज म्हणजे काय? मस्त पॅराडाईज म्हणजे स्वर्ग. मूर्खांच्या स्वर्गात जगणे. सगळं इमॅजिनेशन करणे, नोकरी लागणार, लग्न होणार, बिल्डिंग बांधणार, BMW कार घेणार. म्हणजे यू आर लिव्हिंग इन अ फुल पॅराडाईज. ओके. फॉल्स सेन्स ऑफ हॅपीनेस म्हणजे उगं डे ड्रीमिंग करायचंय आणि आनंदी राहायलंय. ते पण चांगलं आहे. पण कमी वेळासाठी मेहनत करावी लागते. युअर ॲक्शन्स स्पीक लाउडर दॅन युअर वर्ड्स. फुल पॅराडाईज, मस्त राहायचं, मस्त मजे में. फॉल्स सेन्स ऑफ हॅपीनेस. ही सीम्स टू बी लिव्हिंग इन अ फुल्स पॅराडाईज. असं भासतंय, असं वाटतंय, तो फुल्स पॅराडाईजमध्ये राहतोय. आपण एकाला गप्पा मारतो की नाही, "मी लय भारी असा-तसा होणार आहे" वगैरे. दॅट्स यू आर इन फुल्स पॅराडाईज. टू पुट अ नटशेल To put a nutshell, to explain a long or complicated idea, story, etc. in a quick and simply way. हे फार महत्वाचं आहे. टू पुट अ नटशेल म्हणजे काय? एखादी गोष्ट अतिशय ब्रीफ करून सांगणे, अतिशय स्मॉल करून सांगणे. काही लोक असतात बघा, गोष्ट छोटी पण डोंगराएवढी करून सांगतात. अबे, मुद्दे पे आओ ना, सीधे मुद्दे पे आओ. काय घडलं सांग? आपण म्हणतो बघा, घरी पप्पा आले की पप्पाला सांगतो, "पप्पा हिने मला लय मारले, असं केली, तसं केली." पप्पा म्हणतात, "ठीक आहे, काय झालं सांग? नेमका प्रॉब्लेम सांग." ॲपल ऑफ डिस्कॉर्ड सांग. तुमच्या भांडणाचा मुद्दा काय? मुद्दा सांगतच नाही आपण. हिनं मला बचकरली, असं केली, तसं केली. अरे तू कुठं नटशेल भाऊ, नटशेल सांग. प्रॉब्लेम सांग. आपण सांगतच नाही. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण खूप सारी रंगून-बिंगून सांगतोय मिरची मसाला, तर ते नटशेल नाही. म्हणजे मुद्द्याचं येऊन सांगतोय, ब्रीफली सांगतोय, खूप सारं घडलंय, पण आपण एक्झॅक्ट सांगतोय. इट्स अ कॉम्प्लिकेटेड स्टोरी बट इन अ नटशेल.
माय हजबंड गॉट अ न्यू जॉब अँड वी आर मूव्हिंग फ्रान्स नेक्स्ट मंथ. खूप सारं घडलंय. पण मुद्द्याचं सांगतोय मी, की आम्ही पुढच्या हप्त्यामध्ये कुठं चाललो? फ्रान्सला चाललो. म्हणजे हिनं काय केली? इन अ नटशेलमध्ये सांगली बघा. टू पुट अ नटशेल म्हणतात त्याला. रिप द हार्वेस्ट म्हणजे काय? जर तुम्ही मागं काही असे कामं केलेले आहेत, त्याचं आता तुम्ही फळं भोगत आहात. खूप सारी मेहनत केलेली आहात. तुम्ही जे 4-5 वर्ष आता मेहनत करत आहात आणि एके दिवशी तुमचा रिझल्ट येईल. म्हणजे यू विल बी रिप द हार्वेस्ट. ओके. बेनिफिट ऑर सफर ॲज अ डायरेक्ट रिझल्ट ऑफ पास्ट ॲक्शन. पास्टमध्ये जे काही तुम्ही केलेलं आहे, त्याचं आता फळ भोगणं त्याला रिप द हार्वेस्ट म्हणतात. काही लोकं रिप द हार्वेस्ट करतात बघा. 4 महिने कापणी-बिपणी सगळं करून मग एंडला काय करतात त्याचं हार्वेस्टिंग करतात. त्याला म्हणतात रिप द हार्वेस्टिंग. ओके. व्हॉटएव्हर डिसिजन यू विल मेक, बी रेडी टू रिप द हार्वेस्ट इट इट. कीप समथिंग ॲट बे म्हणजे दूर ठेवणं. कीप समथिंग अवे. ओके. आपण पार्टीला जाताना म्हणतो बघा 10 मित्र आले. 11वा तर येतच नाही. "अबे तू तुझे जुने भांडणं-बिंडणं कीप समथिंग ॲट बे दूर ठेव बरं. आता इथं आम्ही पार्टीला आलो मस्त मजा कर. टेन्शन घेऊ नको." किंवा काही लोकांना आपण फिरायला घेऊन गेलो सहलीला, तिथे ते नाराज होतात. "का नाराज आहेत रे?" "माझं होमवर्क बाकी आहे." "मग काय झालं?" मग मॅडम मारते. "अबे ते सगळं आता तू काय कर ते किनाऱ्यावर सोडून दे बरं." असं म्हणतो आणि मस्त एन्जॉय कर बरं. That we called as keep something at bay. Keep something at bay. Okay, keep something at bay. Okay. Jay is very problematic. I am doing my best to keep him at bay. एखादा मित्र जर आपल्याला खूपच परेशान करू लागला, तर आपण त्याला दूर ठेवतो. कीप समथिंग ॲट बे. ओके. त्याला मी दूर ठेवलंय जयला. कीप समथिंग ॲट बे म्हणतात त्याला. लास्ट बट वन वेव अ डेड चिकन म्हणजे काय? डू समथिंग युजलेस. बिनकामाची गोष्ट करणे. ओके. समजा एखादं तुमच्या ट्रक खाली कोंबडी मेली, तर ते चिकन काही कामाचं असते का? नाही. त्याला घेऊन असं उगाच तुम्ही नाचता का? "अय मला कोंबडी खायला भेटली." नाही. म्हणजे ते वेवर डेड चिकन आहे. ते बिनकामाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही बिनकामाचं काम केलं, तर ते काही कामाचं आहे का? नाही. आता तुम्ही मेन्सला आलेले आहात. मेन्सला आल्यावर तुम्हाला मराठी, इंग्लिशचा अभ्यास केला पाहिजे की नाही? नाही. तुम्ही वाचायले आता हरिश्चंद्राच्या गोष्टी, ओके, गांधीजीच्या कहाण्या, ओके, अकबर-बिरबलच्या स्टोऱ्या. म्हणजे यू आर हॅव्हिंग अ डेड चिकन. भाऊ तुझं काम काय आता? लवकर पास व्हायचे तुला. अतिशय 120 दिवसावर एक्झाम आलेली आहे. त्यासाठी यू हॅव टू प्रिपेअर ऑल थिस थिंग्स अँड यू आर डूइंग सच नॉनसेन्स. यू आर डेड चिकन त्याला म्हणतात. म्हणजे बिनकामाचं काम करणे, युजलेस काम करणे, नॉनसेन्स फेलो, होपलेस फेलो. रिस्टार्टिंग द लॅपटॉप वन्स द मदरबोर्ड हॅज क्रॅश्ड लाइक वेव्हिंग अ डेड चिकन. ओके. डू समथिंग युजलेस. आर्केडियन लाईफ म्हणजे काय? एकदम निवांत लाईफ. एकदम निवांत, सागरी किनारी, मंद हवा. ओके. ती पाहताच म्हणजे एकदम मस्त वातावरण. हॅपी सिंपल लाईफ. आय एम लिव्हिंग अ आर्केडियन लाईफ म्हणतात बघा. सगळं बाबा-आमटे जगतात बघा मस्त जंगलामध्ये. दुनियाचं टेन्शन नाही, काय नाही, मस्त राहायचं. ओके. दॅट्स वी कॉल्ड एज आर्केडियन लाईफ. त्यांच्या पण जीवनात चॅलेंजेस आहेत. पण त्यांचे जीवन सिंपल आहे, लाईफ सिंपल आहे. ते iPhoneसाठी परेशान होत नाहीत. त्यांना BMW पाहिजे नाही. त्यांच्या लाईफचे गोल वेगळे आहेत. त्याला म्हणतात आर्केडियन लाईफ. ब्लिसफुल, हॅपी, सिंपल लाईफ. ही इज लिव्हिंग आर्केडियन लाईफ इन व्हिलेज. काही लोकं गावामध्ये असतात बघा. मस्त निवांत राहतात. त्यांना टेन्शन नाही कशाचंच. विमानात फिरायचं नाही, फॉरेनमध्ये जायचं नाही. आपलं गाव बडे, मस्त गडे. मग दे आर लिव्हिंग अ सिंपल लाईफ, बट दे आर हॅपी इन दॅट सिच्युएशन. दॅट्स वी कॉल्ड ॲज आर्केडियन लाईफ. ओके. इन कोल्ड ब्लड म्हणजे काय? अतिशय निघरून खून करणे. कोल्ड ब्लड मर्डर झाला म्हणतात बघा. म्हणजे काय? अतिशय तीव्रपणे, अतिशय निगरून क्रुएलिटीने मारणे. त्याला काय म्हणतात? कोल्ड ब्लड. नाही बघा, बघा एकदम निर्दयी असे कापून-कापून मारणे. म्हणजे एकदम आपण मी सांगू शकत नाही. कोल्ड ब्लड. ओके. कोल्ड ब्लड. कोल्ड ब्लड म्हणजे काय? थंड रक्त करून मारणं आहे का? नाही. व्हायलेंट, क्रुएल, डेलिबरेटली ओर विथआऊट इमोशन. म्हणजे मारताना इमोशनच नाहीत. काही लोकं बघा डायरेक्ट चाकू मारतात. अरे बापरे! काही लोकं हात कापतात, मुंडकं कापतात. म्हणजे आत्ताचे आपण जर न्यूज बघितले, तर एकदम आत्ताच एक दिल्लीमध्ये घटना घडली होती बघा. ते कुठला तरी मुलगा होता. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचे असे तुकडे-तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. दॅट इस अ कोल्ड कोल्ड ब्लड मर्डर. अतिशय क्रुएल्टी आहे हे. असा विचार पण करू शकत नाही आपण. अशा घटना आजच्या समाजामध्ये घडत आहेत. दॅट्स कोल्ड ब्लड. द किलर वॉक्ड अप अँड शॉट द वुमन इन कोल्ड ब्लड. ॲट वेट ब्लँकेट म्हणजे काय? अ पर्सन हू डिस्करेज एन्जॉयमेंट ऑर एन्थुसियाझम. असा एक कार्यकर्ता आपल्या ग्रुपमध्ये असते, जे आपल्या प्रत्येक प्लॅनिंगवर पाणी टाकते. "अबे ते घेऊ नको बे, हे घेऊ नको बे, तू कुठं चाललाय गोव्याला? जाऊ नका बे, तिकडे गारा पडायल्यात." म्हणजे काही जरी ठरलं, तरी ते आपल्या आनंदावर विरजण घालते.
म्हणजे आपल्या प्लॅनिंगवर ते काय करते? पाणीच टाकते. त्याला अशा पर्सनला म्हणतात अ वेट ब्लँकेट. ओके. डोंट बी अ वेट ब्लँकेट. लेट्स गो टू द पार्क. ओके. मग आपण त्यानं पुढच्यानं म्हणायच्या अगोदरच म्हणतो, डोंट बी अ वेट ब्लँकेट. ते डिस्करेज करू नको मला, डिमोटिव्हेट करू नको. मी सांगाल आपल्याला पार्कला जायचंय. तरी ते म्हणते, "अबे पार्कला काय अबे? तिथं लोकं मुलं-मुली घेऊन बसतात आणि आपण दोघंच मित्र कायला जायचंय?" मग डिमोटिव्हेट करते, डिस्करेज करते. केलं की नाही? मग ही इज अ वेट ब्लँकेट. म्हणजे काय ओली चादर नाही आहे. तर तो काहीही त्याला सांगा, 100% तुम्हाला तो असं रिझन देईल आणि तुम्हाला ते काय करते? डिस्करेज करते काही करण्यापासून. आता पार्कला जाण्यासाठी मैत्रीण असावंच असं काही आहे का? नाही. निवांत बसायचं असते. पण तो म्हणतो, "नाही आपल्याकडे मैत्रीण नाही. काला जायचंय?" तर लोकं बघतात, "अरे बाबा मित्रच आले." आणि ते आपल्यावर उगाच शेक घ्यायचे. एल-जी-बी-टी-क्यू आहेत की काय म्हणून. ओके. म्हणजे वेट ब्लँकेट. टू थ्रो कोल्ड वॉटर. टू डिस्करेज समवन त्याला पण डिस्करेज समवन म्हणतात बघा. ओके. टू थ्रो कोल्ड वॉटर म्हणजे सेम मीनिंग आहे कालच्या सारखाच. म्हणजे पाणी टाकणे, डिस्करेज करणे एखाद्याला. कोणी जर म्हणलं मला प्राईम मिनिस्टर हॉटेल आहे. बाजूचं म्हणते, "अबे तुझ्या सायकलीत हवा नाही आणि तू प्राईम मिनिस्टर होतो का? चल घरी उगा." आपण जर म्हणू, "मला आय-ए-एस हॉटेल आहे आपल्या मित्राला." हं. बरं, बरं, बरं. सकाळी कितीला उठलं? टाईमवर झोपत जाय. एखाद्याला म्हणलं, "मला कलेक्टर हॉटेल आहे." अबे गोळ्या वगैरे घ्यायला की नाही तू डोकं ठिकाणावर आहे की नाही? म्हणजे ते काय करायले टू थ्रो कोल्ड वॉटर डिस्करेज करायले प्रत्येकाला. ओके. यू आर अल्वेज थ्रोइंग कोल्ड वॉटर ऑन माय सजेशन. आणि आजची आपली लास्ट इडियम आहे केअर किल द कॅट. टू मच वरी लीड्स टू बर्डन. ओके. खूप जास्त केअर केलं तर बर्डन केलं तर बर्डनसम असते आणि हे इमेज बघा दॅट वी कॉल्ड एज केअर किल द कॅट आणि हे होते आपल्या 50 इडियम बीट अराउंड द बश टू अवॉइड द मेन टॉपिक और आन्सरिंग अ क्वेश्चन. लास्ट वन आहे आय थिंक सो. ओके. दिस वन इज लास्ट बीट अराउंड द बुश. म्हणजे काय टू अवॉइड द मेन टॉपिक और आन्सरिंग अ क्वेश्चन. काही लोकांना असते बघा, जर वर्गामध्ये धिंगाणा केला दोघांनी, हेडमास्टर येतात. सांगा रे काय घडलं होतं? मग ते ओरिजिनल कारण कोणीच सांगत नाही. दुसरंच चोऱ्या सांगतात. असं झालं होतं, काल पाऊस आला सर, इकडे पाणी आलं सर, म्हणून आम्ही अशा उड्या मारलो सर. अबे मेन काय घडलं होतं? बीट अराउंड द बश म्हणजे हे दुसरीकडेच मारतात. मेन प्रॉब्लेम सांगत नाहीत. टू अव्हॉइड द मेन टॉपिक ऑर आन्सरिंग अ क्वेशन. मेन क्वेशनला आन्सरच करत नाही. वेगळंच काही करतात. ओके. त्याला म्हणतात बीट अराउंड द बश. ओके. लेट्स स्टॉप बीटिंग अराउंड द बश अँड डिस्कस धिस प्रॉब्लेम. ओके. आपण काय करायचं? बश करायचं नाही आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. त्याला म्हणतो बीट अराउंड द बश. अँड इन धिस वे आपण आपल्या 50 इडियम्स एंड फ्रेज आज कंप्लीट केलेल्या आहेत. नो डाउट व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे. पण आपल्याला ईच अँड एव्हरी व्हिडिओमध्ये 50 इडियम्स बघून अशा सीरीज 4 ते 5 लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व पी-वाय-क्यू मी कंप्लीट करून देणार आहे. आणि बिलीव्ह मी याच्या बाहेरचा तुम्हाला कुठलाही प्रश्न येणार नसेल. आला तरी तुम्हाला या लॉजिकवर सुटेल. ओके. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझं YouTube चॅनल जे आहे आपल्या सर्वांचं बालाभैय्या ऑफिशियल याला सबस्क्राईब करा आजच. त्याच्यावर तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग सर्व काही गोष्टी प्रोव्हाईड होतील. त्यानंतर टेलिग्राम जॉइनला माझे जे पी तुम्हाला पाहिजे असतील, तर या बाला सर ऑफिशियल, बालाभैय्या ऑफिशियल YouTube चॅनल, बाला सर ऑफिशियल टेलिग्राम चॅनल प्लस जर तुम्हाला एखादी माझी बॅच करायची असेल, आता ग्रुप बीची बॅच लॉन्च करत आहे. त्यानंतर स्पोकनची बॅच पण आपली येणार आहे. आणि वेगवेगळ्या इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, झिरो टू हीरो व्हायचं असेल, बेसिक पासून ॲडव्हान्सकडे जायचं असेल, तर या नंबरवर कॉल करा. योग्य ती माहिती तुम्हाला भेटेल. ओके. आणि ह्या सर्व गोष्टींना तुम्ही बघला असाल व्हिडिओ. इथपर्यंत जर माझं 1.25 तासाचं लेक्चर जर तुम्ही केलं असेल, तर थँक यू व्हेरी मच. आपण पुन्हा भेटूया 3 ते 4 दिवसानंतर एक वेगळ्या सीरीजमध्ये पुढील राहिलेल्या इडियम्स एंड फ्रेजला घेऊन. ओके. तक के लिए टाटा, गुड बाय. थँक यू व्हेरी मच, व्हेरी मच. बाय बाय. हॅव अ नाईस डे. बाय.